आणि 1 ते 9 या वचनावर आज परमेश्वर तुम्हाला नवा बोध, नवा आशीर्वाद आणि नवीन तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दलची योजना आणि यश प्राप्ती नक्की देईल. वाचा यहोशुवा पहिला अध्याय 1 ते 9. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले की परमेश्वराचा सेवक मोशे. परमेश्वराचा सेवक कोण होता? मोशे. या मोशेला आपल्याला ठाऊक आहे झुडपातून देवाचं दर्शन झालं. त्याच्या अगोदर जर आम्ही पाहिलं तर मोशे हा बाळ असताना तो त्यावेळेला राजा त्याला मारणार होता, कारण त्यावेळेची सर्व लहान लेकरं पुरुष जातीची मारली जायची. परंतु परमेश्वरानं विशेष हेतूनं मोशेच्या आईनं त्या बाळाला एका डांबराच्या पेटीमध्ये ठेवलं, लव्हाळ्याच्या पेटीमध्ये डांबरवरून फासलं आणि या बाळाचा घात होऊ नये या आशेनं त्या मातेनं ते बाळ काय केलं, त्या नदीच्या पाण्यावर सोडलं. आम्हाला ठाऊक आहे प्रियानो, परमेश्वराची जेव्हा योजना असते एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या कुटुंबासाठी, तेव्हा परमेश्वर त्याची कृपा तो पुरवत असतो. देव आत्म्याद्वारे, देव निवडलेल्या लोकांच्याद्वारे देव तुम्हाकडं आणि तुमच्या परिवाराकडे पोहोचतो. बायबल सांगतं की त्यावेळेला ज्या बाळंतपण करणाऱ्या सुईणी देखील होत्या, त्यांच्या अंतकरणात देखील देवानं असं कार्य केलं. जरी त्यांना ऑर्डर होती राजाची की पुरुष जातीचं बाळ दिसलं की मारून टाका, किती क्रूर राजा होता. परंतु पहा प्रियानो, परमेश्वरानं त्या सुईणीवर दया केली. त्यांची अंतकरणं अशी तयार झाली की त्यांनी अनेक लेकरांना वाचवलं. राजाच्या शब्दाला सामोरं जायची वेळ आली तेव्हा त्या म्हणतात, इब्री स्त्रिया एवढ्या जोमदार आहेत की आम्ही त्यांच्यापर्यंत बाळंतपणाला डिलिव्हरी करायला पोहोचेपर्यंत त्या बाळंत होतात. माझ्या प्रियानो, या सुईणींचं बायबल सांगतं परमेश्वरानं कल्याण केलं. परमेश्वराने त्यांची घरं बसवलीत. प्रियानो, देव आपला असा परमेश्वर आहे की जेव्हा आम्ही देवासाठी, देवाच्या लोकांसाठी आणि प्रियानो ज्यांचा छळ होत आहे, जे त्रासामध्ये आहेत, जे आजारामध्ये आहेत, पिढेमध्ये आहेत, गरिबी, कर्ज, अशा लोकांसाठी जेव्हा आम्ही आमचा वेळ देतो, आम्ही त्यांच्यासाठी धावतो, आम्ही त्यांना मदत करतो, तेव्हा परमेश्वर आमचं ऋण ठेवून घेत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या सुईणींनी मोशेचा जन्म होण्यासाठी मदत केली आणि परमेश्वरानं सुईणींच्या घराण्याचं कल्याण केलं, त्यांची घरं बसवली, त्यांचा वंश वाढवला. आज माझ्या बहीण भावानो, आज मदर्स डे. या मदर्स डेच्या तुम्हा सर्व मातांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. परंतु मला सांगू द्या की परमेश्वर जो आहे त्याचं अंतकरण एका माते समान आहे. म्हणून यशायाच्या पुस्तकात तो म्हणतो, परमेश्वर जसं आई मुलाचं सांत्वन करते तसा मी परमेश्वर तुमचं सांत्वन करतो. माझ्या बहीण भावानो, आज मी तुमचा एक बंधू सेवक या नात्यानं मी नम्रपणे प्रत्येकाला हे विनंती करत आहे की संदेश ऐकत असताना माझ्या प्रियानो, हे देवाचा बोध, देवाचं वचन, देवाचा मोलाचा संदेश तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी, तुमच्या आणि माझ्या लाभासाठी, कल्याणासाठी आहे, याचा विसर पडता कामा नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणीनो, आज देशामध्ये परिस्थिती भयानक आहे. आपल्या सभोवतीली परिस्थिती भयानक आहे. देशाच्या बाहेर परिस्थिती वाईट आहे. महागाई वाढत आहे, अन्नधान्य महाग होत आहे, अनेक गोष्टींमध्ये माझ्या प्रियानो मनुष्याच्या पाठीमाग कष्ट लागलेला आहे.
परंतु मी आज देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा तुम्हावर, तुमच्या परिवारावर उतरून येते, तेव्हा तुम्हाला अन्नाची रेलचेल होईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वस्त्रांची रेलचेल होईल. तुमचा जीव मरणापासून वाचेल. तुमचं कुटुंब सुरक्षित असेल. यासाठी प्रियानो, आम्हाला परमेश्वराचं भय धरणं, परमेश्वराच्या आज्ञा पाळणं, परमेश्वराच्या कृपेत राहणं, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणं, वागणं फार महत्वाचं आहे. मोशेच्या आईनं प्रार्थना केली असेल की परमेश्वरा, माझ्या बाळाचा नाश होऊ देऊ नकोस. आणि तिनं फक्त प्रार्थना केली नाही, तिने कृती केली, आपल्या बाळाला लपवलं. आज मातानो, हा मातृदिन तुम्ही साजरा करत असताना तुमच्या मुलांचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही काय करत आहात? शब्दादिनी तुमची मुलं या पवित्र स्थानी येत आहेत काय? रोज तुमची मुलं शास्त्र शोधत, वचन देवाला शोधत आहेत काय? त्याच्या दयेला कधी खंड पडत नाही. त्याची करुणा रोज रोज नवी असते प्रियानो. परंतु आज मनुष्य स्वभावामध्ये कठीण होत चाललेला आहे, हट्टी होत चाललेला आहे. बदला घेत आहेत. कुणाशी? देवाशी हट्टीपणा, एकमेकांशी. नाश आपलाच आहे. माझ्या प्रिय बहीण भावांनो, स्वभाव बदला, देव परिस्थिती बदलेल. देव तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. ते लेकरू त्या मोशे पाण्यामध्ये होतं, देवानं त्या पाण्यातून त्याला बाहेर काढलं, म्हणून मोशे या नावाचा अर्थ पाण्यातून बाहेर काढलेला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने फारोची कन्या पाठवली. तिने आवाज ऐकला, कोणीतरी बाळ यात रडत आहे. प्रियानो, देव आवाज ऐकून कार्य करणारा देव आहे. मोशेला परमेश्वरानं ना आपल्या मातेच्या घरात ना नदीमध्ये मरू दिले नाही. हॅलो, राजाच्या राजवाड्यात परमेश्वरानं आपल्या लेकराची वाढ केली. प्राइज द लॉर्ड. आज माझ्या बहीण भावांनो, कोण तुमच्यावर हत्यार उगारलेला आहे? कदाचित परिस्थिती तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल, हा आजार, हे कर्ज, हे त्रास मला माझ्या घरामध्ये संपवेल काय? किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला वाटतं का आता मी बुडणार आहे? माझ्या प्रियानं, आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. परमेश्वर तुमच्या अश्रू पाहणारा, परमेश्वर तुमचा आक्रोश ऐकणारा आणि तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढून एका उच्च स्थानी ठेवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्या बाळाचा आवाज ऐकला. राजाच्या कन्येला त्याच वेळेला त्या स्नानासाठी त्या नदीवर पाठवलं होतं. किती महान परमेश्वर आहे. तुम्हाला आठवत असेल, सारा वांस होती, मुलबाळ नव्हतं. तिनंच नवऱ्याला भाग पाडलं, माझ्या दासीजवळ जा, तिला पत्नी बनव. हगार तिचं नाव. हगारेपासून अब्रामाला पुत्र झाला, त्याचं नाव इश्माईल. जोपर्यंत हगार सारा अब्रामाच्या घरी नांदत होत्या तोपर्यंत सारेचा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु जेव्हा हगारला इश्माईल झाला आणि ते बाळ खेळायचं, ते बाळ पळायचं, तेव्हा मात्र ते बाळ हसताना खेळताना पाहून हगारच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण झालं? द्वेष, राग, मत्सर निर्माण झाला. हॅलो माझ्या प्रियानो, राग हा एक रोग आहे. एकमेकाला दोष देऊ नका, एकमेकाचे दोष काढू नका, राग करू नका. हगारने राग केला, नवऱ्यावरती चिडली आणि म्हटली यांना घरातून बाहेर काढ. आणि ती हगार सारेनं राग केला आणि सारेनं हगार आणि तिच्या बाळाला घरातून बाहेर काढलं. बायबल देवाचं वचन सांगतो, एका वाळवंटामध्ये ती गेली. तिच्या काखेत ते बाळ, एका काखेत किंवा डोक्यावर तो माठ असेल, जेवढं पाणी शक्य होतं बाळाला पाजत होती. बाळाचं पाणी जेव्हा पाजण्यासाठी माठातलं पाणी संपलं,
तेव्हा तिच्या लक्षात आलं आता हे बाळ मरून जाणार आहे. काही अंतरावर तिनं बाळाला टाकून दिलं, सोडून दिलं वाळवंटात. आपल्या डोळ्यानं हा मृत्यू पाहायला नको म्हणून एका बाजूला रडत बसली, इकडे ती अश्रू गाळत होती, दुसऱ्या बाजूला ते बाळ रडत होतं. शास्त्र सांगतं परमेश्वरानं आकाशातून सारेचा आक्रोश ऐकला. हगारचा आक्रोश ऐकला, हगारचा, बाळाचा आक्रोश ऐकला. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वरानं मोशेचा नदीतून आक्रोश ऐकला, त्याच परमेश्वरानं त्या इश्माईल बाळाचा आक्रोश ऐकला. शास्त्र देवाचं वचन सांगतं परमेश्वरानं इश्माईलचं अश्रू पाहून त्या ठिकाणी एक झरा उत्पन्न केला. प्रेज द लॉर्ड. वाळवंटात झरा उत्पन्न करणारा परमेश्वर आहे, अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. आज तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी अश्रू गाळत आहात? आज तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ताणलेले भुकेले झाला आहात? कदाचित तुम्हाला वाटत असेल आता मला सगळं मिळालं, मी तृप्त झाले, मला आता आक्रोश करायची गरज नाही, मला अश्रू गाळायची गरज नाही, मला शब्दात पाळायची गरज नाही, मला प्रार्थनेला येण्याची गरज नाही. प्रियानो, ओहाळाचं पाणी आटतं बर का. एलियाची काळजी घेणारा परमेश्वर होता, परंतु ज्या ओहाळाच्या पाण्यावर तो पीत होता ना, ते पाणी पण आटलं. प्रेज द लॉर्ड. हॅलो. आज कदाचित तुम्हाकडे पुष्कळ आरोग्य चांगलं असेल, चांगल्या प्रकारे अन्नाची रेलचेल असेल, चांगल्या प्रकारचे मित्रमैत्रिणी नातेवाईक तुम्हाकडे असेल आणि तुम्हाला वाटत असेल मला मंडळीची गरज नाही, सहभागितेची, पास्टरांची किंवा देवाच्या वचनाची, पण सावध राहा. जगाचं प्रेम कमी होईल पण येशूचं प्रेम कधीच कमी होत नाही. प्रेज द लॉर्ड. जगाचे लोक अंतर देतील पण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मंडळी कधी अंतर देणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याला तुम्ही डोळ्यानं पाहिलं नाही, कधी भेटला नाही, असा सेवक तुम्हाला लय भारी गोड गोड वाटतो, त्याचा स्टेटस लावत असाल, पण उघड्या डोळ्यानं तुमच्या गरजांनी तुमच्या समस्यामध्ये धावून येणारे मंडळीचे पास्टर यांच्यावरलं प्रेम कमी करू नका. माझ्या प्रियानो, जो तुमची रात्रंदिवस काळजी घेतो, प्रत्येक शब्दाने हजर असतो, प्रार्थना करतो, बोध करतो, तो तुमचा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं मोशेचं ऐकलं, परमेश्वरानं इश्माईलचं ऐकलं, त्यांना वाचवलं. मातेसारखं हृदय देवाला आहे. परंतु प्रियानो, परमेश्वराचा हेतू काय होता? माझ्या प्रियानो, ज्या मोशेला परमेश्वरानं वाचवलं, तो मोशे लहानाचा मोठा होत गेला. तो फारोच्या राजवाड्यामध्ये युद्ध कसं करायचं, कसरत सगळ्या गोष्टी शिकला. परमेश्वरानं तुम्हाला मंडळीमध्ये परमेश्वर आम्हाला कशासाठी आणतो? युद्ध करण्यासाठी नाही. कारण शास्त्र सांगतं आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. पुन्हा एक वेळ मी रिपीट करतोय, कान इकडे असू द्या. परमेश्वरानं मोशेला फारोच्या राजवाड्यात कशासाठी नेलं? परमेश्वराची मोठी योजना होती की मोशेच्या द्वारे मला एक मोठं युद्ध करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. युद्ध करणारा देव आहे, विजय देणारा पण देव आहे, पण देवाला तुमच्या आणि माझ्यासारखे योद्धे हवे आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना ऐकून उत्तर देणारा तो आहे, पण आम्ही प्रार्थना करणारे लोक देवाला हवे आहेत. प्रेज द लॉर्ड. उपासनेमध्ये उतरून येणारा देव आहे, परंतु उपासना करणारे लोक देवाला हवे आहेत. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा देणारा देव आहे, पण आत्म्यानं भरण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासारखे लोक देवाला हवे आहेत. म्हणून परमेश्वर म्हणतो, कोण जाईल? माझं वचन घेऊन कोण जाईल? माझी सुवार्ता घेऊन कोण जाईल? देवा शोधत आहे, शब्दात पाळणाऱ्यांना शोधत आहे, उपासना करणाऱ्यांना शोधत आहे, सगळं देऊन पुरवठा केलेल्यांना पण देव शोधत आहे. अरे अरे अरे, कुठं आहे ते? ज्यांचा मी रोग बरा केला ते कुठं आहेत? ज्यांची मी गरिबी घालवली ते कुठं आहेत? ज्यांना मी पोटचं बाळ देणगी धन दिलं ते कुठं आहेत? आज परमेश्वर या सियोन मंडळातील लोकांना शोधत आहे. शब्दादिनी माझे लोक कुठं आहेत? शास्त्र सांगतं यशया 35:10 मध्ये परमेश्वर म्हणतो, परमेश्वरानं मुक्त केले लोक परत येतील. कुठे येतील?
परत येतील. इथं परत आल्याशिवाय पर्याय नाही. परमेश्वरचे मुक्त केलेले लोक परत येतील. ते जय जयकार करत सियोनात येतील. जेव्हा मी परमेश्वराच्या पवित्र स्थानी शब्दादिनी परत येतो जय जयकार करण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी, तेव्हा काय घडतं? परमेश्वर म्हणतो ते त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील, न संपणार आनंद. जे परमेश्वर म्हणतो माझ्या परत मंदिरात येतील, उपासना करतील, साक्ष देतील, स्तुती करतील, आराधना, त्यांच्या मस्तकी मी माझा आनंद ठेवीन. न संपणार आनंद त्यांच्या मनात हृदयात असेल. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद घालीन. आणि मग जेव्हा परमेश्वराचा आनंद आमच्यामध्ये येतो, परमेश्वर म्हणतो मग दुःख आणि उसासे पळ काढेल आणि आपण हर्ष पावणार आहोत. प्राइज द लॉर्ड. प्रिय बहीण भावानो, आज तुम्ही तर येऊन उपासनेमध्ये आनंद करता, आज शब्दात पाहून आनंद करता, परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख आणि उसासे आहेत. आज मी खात्रीने सांगतो माझ्या बंधू, माझ्या बहिणी, ज्यामुळे तुझं दुःख किंवा तुमचे उसासे आहेत, परंतु तुम्ही चर्चला यायला कंटाळा करत नाही, पवित्र स्थानी धावत पळत येता, त्या तुम्हाला आज परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्या ठाई अक्षय आनंद घालीन. प्राइज द लॉर्ड. मी तुझं दुःख आणि उसासे काढून टाकेन. परंतु आज प्रिय जनानो, आम्हाला परमेश्वराच्या पवित्र स्थानी शब्दात पाळायला, उपासना करायला, मंडळीच्या सहभागीतेमध्ये भाग घ्यायला, एकमेकाला भेटून मध्यस्थीची प्रार्थना करायला, देवाचं वचन ऐकून आनंद मानायला, देवानं परमेश्वर आमच्या जीवनात केलेली कार्य जी आहेत ती परमेश्वराची कार्य आज आम्ही परमेश्वरला सांगायला यायला पाहिजे. माझ्या प्रियानो, परमेश्वर महान आहे. आणि म्हणून यशायानं स्वतः 35:10 मध्ये म्हणाले की परमेश्वर काय म्हणतो, माझे मुक्त केलेले लोक सियोनात येतील, ते जय जयकार करत येतील, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. आनंद देणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि असा मोशे ज्याला परमेश्वरानं पाण्यातून बाहेर काढलं आणि फारोच्या राजवाड्यामध्ये तो युद्ध कौशल्य शिकला. माझ्या प्रियानो, तो लोकांना न्याय देऊ लागला. अन्याय त्याला सहन होत नव्हता. आणि मग एका मनुष्याला त्यांना जेव्हा ढकलून पाडलं तेव्हा दुसरा मनुष्य त्याला म्हणाला तू त्याला मारलंस, आणि तो पळून गेला. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होता. माझ्या प्रियानो, जेव्हा परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला निवडतो, आम्ही त्याच्यापासून दूर पळू शकत नाही. स्तोत्र करता म्हणतो, हे परमेश्वर मी तुझ्यापासून कुठे जाऊ? वर गेलो तर तू आहेस, खाली गेला तर तू आहेस, समुद्राच्या जलाशी गेला तर तू माझ्यावर आहेस. योना देवापासून पळायचा प्रयत्न केला. देवाने दिलेली जबाबदारी होती, निनवेला जाऊन सांग. योना पळायचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वरानं योनाचा पिछा सोडला नाही. प्राइज द लॉर्ड. आज माझ्या बहीण भावांनो, मी परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे की परमेश्वरानं आम्हाला मोशेसारखं मरणातून वाचवलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. परमेश्वरानं आम्हाला मोशेसारखं पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. परमेश्वरानं तुम्हाला, जसं मोशेला फारोच्या राजवाड्यात तो लहानाचा मोठा झाला यासाठी की युद्ध कला शिकण्यासाठी, कारण परमेश्वरानं मोशेसाठी एक मोठं योजना ठेवली होती. आज मला सांगू द्या, परमेश्वरानं आम्हाला हे सियोन प्रार्थना घर असेल, जगात ज्या मंडळी आहेत, परमेश्वर मंडळीत का आणतो की मंडळी हे एक युद्ध ठिकाण आहे. इथं आमची शस्त्र ही मानवी हत्यारं नाहीत, तर इथं परमेश्वर जी शस्त्र देतो, Ephesus 6 प्रमाणे परमेश्वर म्हणतो ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री जी आहे ती ही आहे की परमेश्वर आम्हाला आत्म्याची तलवार देतो. परमेश्वर आम्हाला नीतिमानाचं उरस्त्राण नीतिमानाचं देतो. तुम्ही पवित्र शास्त्रात पाऊल इफिसकराच्या मंडळीत काय म्हणतो? ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री, तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण. इकडे लक्ष द्या. तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्याचा कमरबंद, विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार आणि शांतीच्या सुवार्तेच्या पादुका. ही ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री आहे. आज आम्ही स्वतःचं परीक्षण करूया. ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आजारातून
आरोग्यात आणलं, पापातून मुक्त केलं, रोगातून सोडवलं, जगाच्या चालीरीतीतून सोडवलं, त्या परमेश्वरानं मंडळी रचलेली आहे. आणि मंडळीत प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शरीर असं आम्ही आहोत. तो मस्तक आहे, आम्ही मेंढरा आहोत, मेंढपाळ आहे, आम्ही त्याची मुलं आहोत, आमचा पिता आहे. परमेश्वरानं या मंडळीमध्ये आपल्याला मंडळीत का ठेवलेलं आहे, तर मंडळी हे एक युद्धभूमी आहे. कारण या मंडळीच्या बाहेर सैतान हा शत्रू आहे. प्राइज द लॉर्ड. जो तुमच्या आणि माझ्या लेकरांना पापामध्ये, व्यसनामध्ये, आजारामध्ये आणि अनेक प्रकारच्या मोहामध्ये पाडत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज जग आणि जगाच्या गोष्टी नष्ट होत चाललेल्या आहे. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका, कारण जगात जे आहे ते सर्व म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी. आदाम आणि हव्वानं डोळ्याची वासनाला ते बळी पडलेत. ते फळाकडे पाहिलं आणि मग त्या डोळ्याच्या वासनेनं देहाची वासना निर्माण झाली, खाऊ वाटलं. आणि मग सैतान जवळच होता, तू देवासमान होशील. त्यांना फुशारकी वाटली, डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी. आणि आदाम आणि हव्वाला सैतानानं फसवलं. जे अगोदरच देवाच्या स्वरूपाचे होते, जे अगोदरच परमेश्वराच्या ज्ञानानं भरले होते, जे अगोदरच परमेश्वराच्या त्या पवित्र एदेन बागेत समृद्ध होते, तिथं सैतानानं त्यांच्यावर काय केलं, तो लबाडाचा बाप त्यानं फसवलं. आज माझ्या विश्वासना बहीण भावानो, परमेश्वराने या पवित्र स्थानी तुम्हाला आणि मला आणलेलं आहे. इथं समृद्धी आहे, इथं संरक्षण आहे, इथं स्थिरता आहे, इथं पवित्र आत्मा आहे, परमेश्वराची उपस्थिती आहे, इथं देवाचा वचन आहे. परंतु बरेचदा मंडळीमध्ये आम्ही आमच्या स्वभावाला नडतो. प्रियानो, लोक स्वभाव पाहतात आणि देव भाव पाहतो. आज तुमचा भाव देवावर आहे काय? आज तुमचा स्वभाव एकमेकाबरोबर चांगला आहे काय? फार महत्वाचं आहे. त्यांचं पतन झालं, ते मरणाला सामोरे गेले. माझ्या प्रियानो, मी म्हणालो, चर्च एक युद्धभूमी आहे. आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही. स्त्रियानो, तुमचं युद्ध पतीबरोबर नाही. पुरुषांनो, तुमचं युद्ध पतीबरोबर नाही. मुलांना आई वडिलांबरोबर युद्ध नाही. आई वडिलांना मुलं तुमचे शत्रू नाहीत, नातेवाईक आमचे शत्रू नाही. कुठल्याही समाजाचा मनुष्य असू दे, कुठल्याही जाती धर्माचा मनुष्य असू दे, त्यांच्याबरोबर आम्ही युद्ध नाही करायचं. तर येशू ख्रिस्ताला मला म्हटलेलं आहे, सर्वांबरोबर शांतीनं राहण्याचा प्रयत्न करा. येशू ख्रिस्त युद्ध करण्यासाठी आला नाही, येशू ख्रिस्त सैतानाला हरवण्यासाठी आला. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पापाला नाश करण्यासाठी आला. येशू ख्रिस्त मरणाचं राज्य, सत्ता रद्द करण्यासाठी आला. आणि आज त्या आदामाद्वारे आमच्या जीवनात आलेलं हा स्वभाव जो आहे, सैतानाचा स्वभाव, लबाडी, गर्व, लोभ, आणि यामुळे मनुष्य नाशाकडे चाललेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा सत्याचा देव आहे, लबाड नाही आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो, तो न्यायी आहे आणि तो दयाळू आहे. आज पुन्हा ऐकवा, येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे की आम्ही अंधाराची कर्म सोडावी आणि आम्ही प्रकाशाचे पुत्र कन्या बनावे. आम्ही सैतानाचा स्वभाव टाकून द्यावा आणि देवाचा स्वभाव धारण करावा. देवाची इच्छा आहे. बरेचदा आम्हाला कोणी काहीतरी जरा शिकवायचा प्रयत्न केला, असं नाही असं, आम्ही लगेच त्याला म्हणतो हे लई शहाणा झाला. असू दे ना, ती वयाने व्यक्ती लहान असेल किंवा मोठी असेल, वडीलधारी सांगतील ऐका. लहान मुलं देखील कधी कधी चांगलं काही शिकवतील ऐका, मंडळीमध्ये असो, घरामध्ये असो. पण प्रियानो, आमचा स्वभाव कसा आहे, आम्हाला कुणाकडून काही शिकायचीच इच्छा नाही. आणि त्यामुळं सैतान आम्हाला काय करतो, देवाच्या सहभागीतेत, मंडळीच्या सहभागीतेत आणि एकमेकाच्या सहभागीतेत तो राहू देत नाही. आणि मग आम्ही काय करतो, मंडळीमध्ये देखील काही ठराविकच बहिणीबरोबर आमची मैत्री, बंधूबरोबर मैत्री, त्याच खुर्चीवर बसायचं, तिच्या जवळच बसायचं. माझ्या प्रियानो, सावध राहा.
देवाला न आवडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. रोज खुर्ची बदला. प्रत्येक रविवारी प्रत्येक बहिणी बरोबर तुमचं नातं वेगळं असू द्या. प्रत्येक बहिणीला आपली मैत्रीण आणि बहीण बनवा. प्रत्येक बंधूला आपला भाऊ आणि मित्र बनवा. नाहीतर लोकांमध्ये गैरसमज जातो. तुम्ही कदाचित देवाची उपासना करणारे असाल, देवाची प्रार्थना करणारे असाल, परंतु जो कोणीतरी तुम्हाला पाहत असतो आणि मग तो तुमच्या स्वभावाला ओळखून तुम्हाला दोष देत असतो. आज मी कुणाशी तरी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो. मोशेला देवानं काय केलं? बायबल सांगतं यहोशुवाच्या पुस्तकात, परमेश्वर म्हणतो यहोशुवाला, काळजीपूर्वक ऐका, बी सिरियस. परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर परमेश्वराने, वाचा ब्रदर. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. क्लिअर कट ऐका. बरेच जणांना वाटतं मोशे जिवंत आहे, पण पवित्र शास्त्रात क्लिअर कट सांगितलेलं आहे मोशे मृत्यू पावला. फक्त काय झालं, मोशेची कबर किंवा अस्थी प्राप्त झाल्या नाही असं म्हणतं, पण मोशेला त्या पर्वतावर त्या ठिकाणी तो मृत्यू पावलेला आहे. हा, मोशे नव्या करारामध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर मोशे आणि एलिया संभाषण करताना आम्हाला दिसत आहेत. येशूचं जेव्हा रूपांतर झालं तेव्हा बायबल सांगतं याकोब, पेत्र आणि योहानानं कुणाला पाहिलं? मोशेनी एलियाला पाहिलं. पहा प्रियानो, म्हणजे मोशे जरी मृत्यू पावला तरी आम्हाला किती हे समजायला हवं की मोशे सुखलोकात आहे. प्राइज द लॉर्ड. पित्याजवळ आहे, स्वर्गामध्ये आहे. याचा अर्थच असा आहे की माझ्या बहीण भावानो, जे तुम्ही मरणाला घाबरत असाल किंवा जे स्वर्ग नरक याच्यावर तुमचा विश्वास स्वर्गावर नसेल, त्या मी तुम्हाला देवाचा शेवट सांगू इच्छितो, या वचनानं स्वतःचं सांत्वनाने विश्वास वाढवा की स्वर्ग आहे. जर परमेश्वराने मोशेला पाण्यातून काढलेला तो परमेश्वर, फारोच्या घरामध्ये वाढवलेला परमेश्वर, झुडपातून दर्शन दिलेला परमेश्वर आणि मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून सोडलेला परमेश्वर, तो मोशेबरोबर होता. आणि म्हणून आता परमेश्वर नूनाचा पुत्र यहोशुवा, म्हणजे हा यहोशुवा कोण आहे? मोशेचा मदतनीस आहे. आता परमेश्वर या मदतनीस यहोशुवाला काय म्हणतो? आता उठ. काळजीपूर्वक ऐका माझ्या प्रियानो, देवाचं काम जो तयार आहे त्याला घेऊन देव पुढे येतो. प्राइज द लॉर्ड. बरेचदा आम्हाला वाटतं मी जर चर्चमध्ये येत नसेल तर मंडळी चालणार नाही. आम्ही आमच्या घरातल्या लोकांची संख्या मापतो. कधी कधी आम्ही आमच्या घरातून 8-10 येतो, 8-10 खुर्च्या रिकाम्या पडतील, देव 10 पेक्षा 20 खुर्च्या नवीन भरेल. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. काही जण वाटत असेल मी चांगला गिटार वाजवतो, मी कीबोर्ड वाजवतो आणि मी जर थांबलो ना मग उपासना थांबेल. देव याच्यापेक्षा अजून चांगले गिटारिस्ट आणि कीबोर्ड देतील. प्राइज द लॉर्ड. कधी आमच्या मनात असा ताटा जाता कामा नये. आणि जर असा विचार येत असेल तर डोळे बंद करून परमेश्वर म्हणा, येशू हा गर्व, हा कठीणपण माझ्यातून काढून टाक. तुझ्या प्रीतीपासून, तुझ्या मंडळीपासून, येशूच्या सेवकापासून, विश्वासणाऱ्या लोकांपासून मला अलिप्त करू देऊ नकोस. आठवण ठेवा, ज्या दिवशी तुम्ही अश्रू गळत होता, ज्या वेळेला तुम्ही पडला होता, ज्याला आजारामुळे, पापा व्यसनामुळे, तेव्हा मंडळीनं प्रार्थना केली, सेवकानं प्रार्थना केली, देवानं ऐकली. आणि मग आता तुम्ही चांगली स्तुती, उपासना, कीबोर्ड, गिटार वाजवता, चांगलं तुम्ही लीडिंग करता म्हणून स्वतःला उंच करता. कदापि करू नका. सैतान धूर्त आहे माझ्या बहीण भावानो. म्हणून येशू म्हणतो जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल, परंतु जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. आज मी तुमचा बंधू, देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे. पाऊल म्हणतो देवाच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? छळ, उपासमार, नग्नता, संकट, तरवार नाही नाही. देवाच्या प्रीतीपासून मला कोणी विभक्त करणार नाही. प्रियानो, हे जग तुमच्या तात्पुरतं प्रीती करतो. तुम्ही काहीतरी देता म्हणून, तुम्ही त्यांच्यासाठी गरज आहे म्हणून जग स्वार्थी आहे, परंतु येशू ख्रिस्त निस्वार्थीपणे प्रीती करतो.
बायबल देवाचं वचन रोम 5:8 मध्ये परमेश्वर म्हणतो, देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की, देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त सुसमयी आमच्या पापासाठी मारला गेला. प्रेज द लॉर्ड. देवाने आमच्या प्रीती केली, त्याचं प्रमाण हे आहे की येशू आमच्यासाठी मारला गेला आणि आमच्यासाठी तो उठवला पण गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की आम्हाला आता पुन्हा त्याच्यावर प्रेम करण्याची संधी आहे, पुन्हा त्याची आज्ञा पाळण्याची संधी आहे, पुन्हा त्याच्याशी संवाद साधण्याची, सहभागिता साधण्याची संधी आहे. म्हणून परमेश्वर यहोशूला काय म्हणतो, तुझा गुरु तुझा मोशे मरण पावला म्हणून विलाप करत आता बसू नकोस. बरेचदा आमच्या कुटुंबातली व्यक्ती, बरेचदा आमचे आघात आमच्यावर कुठल्या गोष्टी होतात, मला सांगू द्या माझ्या प्रियानो, त्या आमच्या दुःखामध्ये आमचं सांत्वन करणारा केवळ येशू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो, तसं आई मुलाचं सांत्वन करते तसा मी तुमचं सांत्वन करेन. हा परमेश्वर आता यहोशूवाशी बोलत आहे. तो म्हणतो, यहोशूवा मोशे गेला, ठीक आहे. आज माझ्या बहीण भावानो, काही लोकांनी तुम्हाला अंतर दिलं असेल, तुमचे प्रिय व्यक्ती तुम्ही गमावून बसला असेल, परंतु आज परमेश्वराचा आत्मा तुम्हाला म्हणत आहे, उठ. परमेश्वर यहोशूला म्हणत आहे, उठ. हा हा परमेश्वर यहोशूला काय म्हणतो, यासाठी उठ की ज्या मोशेच्या द्वारे मी इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलं, तो समुदाय आता मी तुझ्या ताब्यात देत आहे आणि तू कुठे जाणार आहेस, तू त्यांना पुढे घेऊन जायचं आहेस. प्राइज द लॉर्ड. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की तू उठ. परमेश्वर फक्त तुम्हाला आणि मला उठवतो यासाठी की आमची परिस्थिती बदलण्यासाठी नाही, आम्हाला इतरांची परिस्थिती बदलण्यासाठी देवानं इथं मंडळीत आणलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वर यहोशूला म्हणताय, उठ आणि काय कर, या समुदायाला घेऊन तू काय कर, यार्देन नदी ओलांडून पुढे जा. काळजीपूर्वक ऐका प्रियानो, ज्या परमेश्वरानं मोशेच्या द्वारे तांबडा समुद्र दुभागला, प्रेज द लॉर्ड, आता परमेश्वर यहोशूवाच्या द्वारे यार्देन नदी दुभागणार नाही काय? ज्या परमेश्वरानं मागील दिवसात मोठमोठी संकट, मोठमोठे आजार, मोठमोठी कर्ज, मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात केला, आज तुम्हाला ज्या गोष्टी सतावत आहेत, आज ज्या गोष्टीची तुम्हाला काळजी वाटत आहे, मी तुमचा बंधू सेवक सांगतो की परमेश्वर जो समुद्र दुभागणारा देव आहे, तो यार्देन नदी पण दुभागेल. प्राइज द लॉर्ड. आम्हाला उठण्याची गरज आहे, आम्हाला प्रभूचं ऐकण्याची गरज आहे. यहोशूवा उठ. आता उठून परमेश्वर त्याला काय सांगत आहे, अभिवचन काय देतो, आशीर्वाद कोणता आहेत बघा. कशासाठी देव आम्हाला उठवतो? तिसरं वचन, मी मोशेला सांगितलं होते, परमेश्वर म्हणतो मी मोशेला सांगितलं होतं, त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचं पाऊल पडेल ते ठिकाणी मी तुम्हाला दिले आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला आशीर्वाद देव आम्हाला, तुम्ही म्हणत असाल की परमेश्वरासाठी आम्ही जेव्हा उठतो किंवा देवाचं वचन जेव्हा आम्हाकडे येतं, देव आम्हाला का आत्मिक जागृती आणतो, देव आमच्याशी का बोलतो, देव आम्हाला का परिस्थिती बदलतो, याचं कारण हे आहे की पहिला आशीर्वाद तो म्हणतो, जिथं जिथं तुझं पाऊल पडेल ते काय करेल, ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. हे अभिवचन परमेश्वरानं मोशेला दिलं होतं. काळजीपूर्वक ऐका. पण परमेश्वर आपलं अभिवचन विसरत नाही. कदाचित काही मीटिंग मध्ये, काही शब्दांनी किंवा काही सेवकांनी तुम्हाला प्रार्थना केली असतील किंवा तुम्हाला भविष्यवाणी केली असेल की देव तुमच्याशी बोलला असेल, परमेश्वर प्रियानो दिलेलं अभिवचन कदाचित आम्ही विसरून जाऊ, पण देव विसरत नाही. प्राइज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये परमेश्वरानं जेव्हा मी यायचं कधी शहरात आणलं, एका देवाच्या सेवकानं मी घर सोडून आलो, मी सांगतो ना, मी अंबानीच्या कंपनीत होतो, पैसे भरपूर घराकडे द्यायचं, तेव्हा लोक समाधानी होते, पण माझी पैशाची बॅग संपायला लागली, माझी नोकरी गेली, त्यानंतर घरातल्या लोकांनी माझ्या खाण्यावरती प्रॉब्लेम्स, माझ्या नुसतं बस गप्प राहण्यावर प्रॉब्लेम, माझा एजंट पासपोर्ट घेऊन पळून गेला होता 40,000 आणि त्यावेळेला 1997ला मी फ्रस्ट्रेशन मध्ये होतो. मग माझं निराश होणं, एका जागी बसणं, पगार नाही, यामुळे कुटुंबाने मला म्हणू लागले
काहीतरी बघ, उठ. आणि अशा वेळेला प्रियानो मी माझी सुटकेस घेतली आणि मी कोल्हापूरला आलो. मित्राच्या घराच्या एका पलंगाखाली मी सुटकेस ठेवली आणि प्रार्थना केली, प्रभू मी कुठे जाऊ. आणि प्रार्थना करत असताना मला आठवलं, कोल्हापूरमध्ये होरेब उपासना घरात मी जाऊन रडलो आणि प्रार्थना केली. देवाच्या सेवकाने मला सांगितलं, तुझा पासपोर्ट गेला, तुझे पैसे गेले, काळजी करू नको. पैशाच्या मागे तू जाऊ नकोस, देवाच्या मागे जा, पैसा तुझ्या मागे येईल. प्रेज द लॉर्ड. 500 रुपयाच्या 2 नोटा त्या देवाच्या सेवकाने माझ्या हातात ठेवल्या. त्यांच्या आईनं मला सेवकाच्या अनिल शिरोडकर सरांच्या खाऊ घातलं. आणि दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी प्रार्थना करत असताना एक बहीण त्या क्षणाला माझ्याकडे येऊन मला सांगितली, तुमचं नाव आयजीएम हॉस्पिटलच्या एम्प्लॉयमेंट लिस्टमधून मी पाहिलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. किती महान तो परमेश्वर आहे, जो घर सोडून मी आलो होतो. मला पुढे कुठे जायचं माहित नव्हतं. मी जेव्हा घरच्यांसाठी उपयोगी होतो तेव्हा घरचे मला सन्मान करत होते, पण जेव्हा पैसा संपला, नोकरी गेली, एकांत पडलं, तेव्हा प्रियानो लोक, आपलेच लोक माझ्यावर, खाण्यावर, माझ्या बसण्यावर आक्षेप घेऊ लागले. दुःखी झालो, निराश झालो. परंतु मी प्रभूला म्हटलं, प्रभू मला मरू देऊ नकोस, प्रभू मला मार्ग तू दाखव. माझ्या बहीण भावानो, परमेश्वर आम्हाला अंतर देत नाही, परंतु आमच्या मुखातून शब्द प्रार्थनेचे आतून आले पाहिजे की प्रभू तू मार्ग दाखव, तू सहाय्य कर. आणि मग इचलकरंजीत आलो. आणि आज जेव्हा माझा मागील प्रवास 28-29 वर्षाचा मी पाहतो, एका भाड्याच्या खोलीत क्वार्टर्समध्ये राहणारा, एक चटई, एक स्टोव आणि 4 कप आणि एक चटईवर राहणारा मनुष्य. परमेश्वराने मला विवाहासाठी जोडीदार दिला. परमेश्वर मला ब्रदरचा पास्टर केलं, मंडळी दिली, व्यसनं निघून गेलीत, लेकर आणि तुम्ही मला लाभला. आज परमेश्वराने सुंदर घर, चर्च दिलेला आहे. अजून चांगल्या गोष्टी देव देत आहे. की तो न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे. त्यानं मला अभिवचन दिलं होतं. ब्रदर प्रसन्नाने माझ्यासाठी प्रार्थना केल्या आणि मला सांगितलं, देव तुम्हाला अब्राहमासारखा आशीर्वाद देईल. कुणाकडे सुतईचा तोडा देखील तुम्हाला मागायला लागणार नाही. घराकडली कशाची अपेक्षा मी केली नाही. आज ही गावाकडे माझी शेती आहे, घर आहे, परंतु मी तिकडं माझी हक्क अजून सांगितली नाही. परमेश्वराकडून जे मला देत आहे ते माझ्यासाठी दुप्पट आणि आशीर्वादाचा आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आपल्या प्रॉपर्टीसाठी, आपल्या कुठल्याही गोष्टीसाठी भावाभावाबरोबर, बहिणी बहिणीबरोबर किंवा एकमेकावर युद्ध करू नका. परमेश्वर यहोशूआला म्हणत आहे, उठ, मी तुला पहिल्यांदा कुठला आशीर्वाद देईन, जिथं तुझं पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हास देणार आहे. माझ्या बहिणीनो, आज परमेश्वराचा संदेश तुम्हालाकडे येत आहे. आज आम्ही जेव्हा परमेश्वरासाठी उठतो, तयार राहतो, परमेश्वर आम्हाला नव्या लोकांमध्ये, नव्या ठिकाणी, नव्या भूमीवर तो परमेश्वर घेतो. अजून काय होतं? 4थं वचन, रान. रान म्हणजे एक जमीन सपाट असते. बघा परमेश्वराचं लक्ष कसं आहे, रान व लबानोन पर्वत. हॅलो, परमेश्वर काय म्हणताय? जमीन आणि पर्वतापर्यंत परमेश्वराचं लक्ष कसं आहे बघा. लबानोन पर्वत, महानद फरात येतपर्यंत सर्व देश. प्राइज द लॉर्ड. फक्त जमीन नाही, उंच उंच ठिकाणं परमेश्वर आम्हाला देतो. प्राइज द लॉर्ड. मी म्हटलं ना, क्वार्टर्स मध्ये राहणारा मनुष्य इथं आला. 2007-8 ला हे घर बांधलं. मी या अपार्टमेंटवर इथं साहेब टेरेसवर रडून प्रार्थना करायचं की परमेश्वरा, ही मागची जमीन आम्हाला मिळू दे. 3 दिवस 3 रात्री मी अन्न पाणी न सेवन करता उपवास पण केले होते. पण माझी दृष्टी केवळ लगतच्या जमिनीवर होती. पण आज जेव्हा आम्ही पाहतो, परमेश्वरानं हे चर्च बांधण्यासाठी मला सहाय्य केलं. आज एक उत्तम प्रकारचं उपासना घर परमेश्वरानं तुम्हाला आणि मला हे दिलं. परंतु मी तेवढ्यामध्ये समाधानी राहिलो नाही. मी परमेश्वराला नेहमी प्रार्थना करतो की परमेश्वरा, माझी इच्छा आहे 1 लाख लोकांसमोर उभा राहून परमेश्वर संदेश द्यायचा आहे. माझी इच्छा आहे परमेश्वर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम बांधायचे आहेत. माझी इच्छा आहे की परमेश्वर शहरामध्ये गरीब सामान्य लोकांसाठी विवाह होतील अशी मंगल कार्यालय बांधायचे आहेत. उपासना घर मोठं बांधायचं आहे. आणि 2 वर्षापूर्वी परमेश्वरानं 3.5 गुंठा जमीन आपल्याला दिली. प्रेज द लॉर्ड. मी या पुलपिटवरून सांगतो,
आज ती जमीन 4 मजली इमारत त्या ठिकाणी उभी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. 4 मजली इमारत. मी मालक नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो मालक आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यानं, ज्या सेवकानं विश्वासानं मी त्याच्याबरोबर राहिलो, त्यानं मला फक्त जमिनीवर ठेवलं नाही, तर आज ते घर त्या ठिकाणी साहेब 4 मजली घर 8 तारखेला मी स्लॅब टाकला. मी जेव्हा पाहतो तेव्हा मला माझं नाही, मी परमेश्वर म्हणतो, परमेश्वरा तू किती महान देव आहेस, किती अद्भुत देव आहेस. इंजिनियर पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंत आणि कामणारे सगळे कामगार स्वतःची इमारत म्हणून तिथं राबत आहे. 7-8 महिने झाले, कुणाचा साधं इजा पण काही झाली नाही, ना नारळ फोडला नाही, लिंबू नाही का काही नाही, फक्त प्रार्थना करून बोरिंग मारलं, 4थ्या मजल्यापर्यंत पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. थांबतच नाही पाणी दिवसभर. जबरदस्त मोठी इमारत परमेश्वराने दिली. माझी इच्छा होती या शहरामध्ये आपले विश्वासणारे जे लोक आहेत ख्रिस्ती, त्यांचा एक विवाहाचं सामान्य लोकांसाठी अल्प दरामध्ये मंगल कार्यालय व्हावं. आणि परमेश्वर माझ्या अंतकरणातला मनोभाव ओळखला. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, आज तू कशासाठी तुम्ही रडत आहात? स्वतःचं घर. परमेश्वर म्हणतो, उठ, मी तुला रान पर्वतापर्यंत उंच तुला दिल्याशिवाय राहणार नाही. तिसरा आशीर्वाद काय आहे? 5वं वचन, तुझ्या आयुष्यात प्रियानो, परमेश्वर मला अजून कोणता आशीर्वाद देतो? फक्त प्रॉपर्टी देत नाही. प्रॉपर्टी आणि प्रॉस्परिटी इज फ्रॉम द लॉर्ड. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आम्हाला देव काय देतो? तुमच्या आणि माझ्या हयातीत तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार. आमच्या विरुद्ध अनेक जीवा फुटफुटतात. काही लोक आमच्या विरुद्ध कटकारस्थान करतात, काही लोक आम्हाला पाडायचा प्रयत्न करतात, दगाधोपा देतात. परंतु आम्ही जर परमेश्वराचं वचन ऐकणारे, आम्ही जर परमेश्वराबरोबर विश्वासू राहिलो, मंडळीमध्ये राहिलो, देवाच्या कृपेत राहिलो, तर मला काळजीपूर्वक सांगू द्या, येशया जसा म्हणतो, तुझ्या विरुद्ध चालवण्याकरता घडलेलं एकही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. कदाचित माझ्या बहीण भावांनो, अनेक लोकांनी तुम्हाला पाडण्यासाठी, मारण्यासाठी, काहीतरी खोटा आरोप करण्यासाठी लोक प्लॅन्स करतील, ते प्लॅन करणारच. परंतु जर तुम्ही परमेश्वराबरोबर सहभागिता ठेवली, त्याचा शब्दात पाहिला, मंडळीबरोबर सहभागिता ठेवली, देवाची वाणी ऐकणारे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे असाल, तर मला खात्रीनं सांगू द्या, ज्या परमेश्वराने येशयाच्या द्वारे आम्हा विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिलेलं आहे, तुझ्यावर चालवण्याकरता घडलेलं एकही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणत असाल, पास्टर आम्ही हत्याराला घाबरत नाही, परंतु आम्ही लिंबवाला आणि कशाला तरी छोट्या छोट्या हत्याराला घाबरतो. प्रेज द लॉर्ड. बाई गो बाई, माझ्या दारात लिंबू टाकला कोणीतरी, घाबरू नका. लिंबवाला घाबरता तुम्ही? अरे बायबल सांगता, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण परमेश्वर म्हणतो माझं वचन नाहीस होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही हत्याराला घाबरत नाही, आम्ही लिंबवाला घाबरतो. प्रेज द लॉर्ड. शास्त्र सांगतं, याकोबावर तंत्रमंत्र, इस्रायलावर. आणि मग आम्ही का घाबरतो? टाकू द्या ना, लिंबू टाकू द्या, खोबरं टाकू द्या, संत्री टाकू द्या, ऍपल टाकू द्या. लिंबू हे टाकण्यासाठी नसतात. मी म्हणतो ना, लिंबू या उन्हाळ्यामध्ये कापून सरबत करण्यासाठी असतात. प्रेज द लॉर्ड. टाकलेल्या लिंबूचा काही सरबत करू नका. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, आज देवाच्या विश्वासणारे लोक घाबरत आहेत. कशाला घाबरत आहेत? या छोट्या मोठ्या गोष्टीला घाबरत आहेत. म्हणून परमेश्वर यहोशूला काय म्हणतो? तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. आम्ही या पुजारी मळ्यात राहतो, आमच्या दारात बऱ्याच काही गोष्टी अनेक लोकांनी टाकल्या. प्रेज द लॉर्ड. टाकणारे संपलेत. प्रेज द लॉर्ड. पण तेच मला येऊन इथं म्हणतात, तुमच्या समोर उभं राहिलं का नाही, आम्हाला कसं तरच होतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात काय आहे? म्हटलं, माझ्यात तो निर्माण करता देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज लोकांच्या शब्दाला घाबरू नका, लोकांच्या
द्वेषाला लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतात, लोक तुम्हाला भीती दाखवतील, अनेक लोक तुमच्या विरुद्ध पुटपुटतील, खोट्या लबाड्या चाड्या करतील, घाबरू नका. परमेश्वर म्हणतो तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. हे आम्हासाठी देवाचा अभिवचन आशीर्वाद आहे. पुढं कारण परमेश्वर त्याला काय म्हणत आहे, यहोशुआ माझ्या मुला, हे योद्धा, जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझ्याबरोबर असेल. आज तोच परमेश्वर माझ्या मंडळीतील प्रिय बहीण भावानो, आज परमेश्वराचा आत्मा तुम्हाला पुन्हा सांगत आहे, जसा मी मोशेबरोबर होतो, जसा मी यहोशुआबरोबर होतो, आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे तसा मी तुमच्यावर राहीन. प्रेज द लॉर्ड. कारण तो अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. स्वतःच्या भावानी योसेफाला मारलं की हो, खड्ड्यात टाकलं की हो, आणि तो खड्ड्यात टाकलाय तरी मरत नाही म्हटल्यानंतर यांना एक आयडिया सुचली. काय केली त्यांनी, त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं योसेफाला आणि त्या लोकांना विकलं. किती रुपयाला विकलं? 20 रुपयाला विकलं. प्रियानो, ज्याच्या बरोबर परमेश्वर होता, जरी भावाने त्यांना मारलं, खड्ड्यात टाकलं, परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता. प्रेज द लॉर्ड. योसेफ दृष्टांत पाहणारा होता, योसेफ देवाचं ध्यान करणारा होता, योसेफ भावावर प्रीती करणारा होता, योसेफ बापाचा लाडका होता. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तुम्ही परमेश्वराचं ध्यान करणारे बना, तुम्ही कुटुंबातल्या एकमेकावर प्रीती करणारे बना, मंडळीतले एकमेकांची काळजी घेणारे बना. माझ्या प्रियानो, लोक तुम्हाला धोका आणि धक्का देतील, पण देव त्या खड्ड्यातून तुम्हाला वर काढल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मला खड्ड्यातून बाहेर काढतं. ज्या परमेश्वरानं आपल्या पुत्राला कबरेतून बाहेर काढलं, तो आम्हाला बाहेर काढणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की परमेश्वरानं मोशेला दिलेलं अभिवचन होतं की फारो, माझ्या लोकांना माझ्या दुधामदाच्या प्रवाहात जाऊ द्या, माझ्या लोकांना उपासनेसाठी जाऊ द्या. प्रियानो, परमेश्वरानं आज तुम्हाला आणि मला या जगात काढलेलं आहे की परमेश्वराची आम्ही निर्मिती आहोत, परमेश्वराचे आम्ही उपासक बनावे, परमेश्वराच्या आम्ही सार्वकालिक जीवनात असावे, आमच्यासाठी दुसरं मरण नसावं, आम्ही नरकाला पात्र होऊ नये म्हणून परमेश्वरानं या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त दिलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताच्याद्वारे आज तुमचा आणि माझा नवा जन्म झालेला आहे, विसरू नका. त्याच्या कृपेने आमचं तारण झालेलं आहे, त्याच्या वचनाने आम्ही शुद्ध झालेलो आहे, त्याच्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि तो परमेश्वर ज्यानं मोशेला म्हटलं होतं, मोशे माझ्या लोकांना, इस्रायल लोकांना काय कर, मिस्रातून आणि फारोच्या तावडीतून सोडव, तेव्हा मोशेने एक प्रश्न विचारला होता, जर मला राजाने विचारलं, जर मला लोकांनी विचारलं तर मी काय सांगू, मी कोण आहे, माझ्याबरोबर कोण आहे? तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला होता, मोशे लोकांना हे सांग, मी जो असावयाचा तोच असणार, मी तुझ्याबरोबर असणार, मी सनातन परमेश्वर आहे, मी युगानुयुगाचा देव आहे, मी सेनाधीश परमेश्वर आहे, मी सनातन पिता आहे, हे माझं नाव आहे. प्रियानो, परमेश्वर कोण आहे? परमेश्वर सृष्टी आणि मानवाचा निर्माण करता देव आहे. ज्यानं सूर्य चंद्र तारे निर्माण केले तो देव आहे. ज्यानं मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला तो देव आहे. आज आम्ही विश्वासदार या नात्यानं, आज प्रियानो, फक्त मला आशीर्वाद दिलेला देव, मला आरोग्य दिलेला देव, मला अन्न दिलेला देव, मला आजारातून बरं केलेला देव, असंच फक्त तुमच्या साच्यामध्ये देवाला ठेवू नका. तो परमेश्वर महान आहे, तो देवांचा देव, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. देवाला ओळखा, तो महान आहे, तो मोठा आहे, आणि तो आम्हाला अभिवचन देत आहे, जिथं तुम्ही पाऊल टाकाल ती जमीन तुम्हाला देईल. रानापासून लबानोन पर्वतापर्यंत तुमचा अधिकार असेल, तुमच्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जसा परमेश्वर म्हणतो मोशेवर मी होतो, तसा तुमच्यावर आहे. प्रियानो, कदाचित काही वर्षापूर्वी तुमच्या आई वडिलांनी देवावर विश्वास ठेवला, कुटुंबातील काही लोकांनी देवाचं वचन स्वीकारलं, आज त्यानं परमेश्वरानं तुमच्या घरात सुवार्ता आणली आणि तुमचा नवा जन्म झालेला आहे.
म्हणून पाऊल तिमोथेला देखील म्हणतो, हे तिमोथी, तुझी आजी आणि तुझी आई विश्वासू होत्या. आजीच्या द्वारे आईकडे आणि आईच्या द्वारे तुझ्याकडे विश्वास आलेला आहे. आणि माझा हात तुझ्यावर ठेवल्यानं जो अभिषेक तुला झालेला आहे तो विश्वासाचा अभिषेक प्रदीप्त कर. तू ख्रिस्त येशूचा सैनिक आहे, शिपाईस आहेस, म्हणून सुयुद्ध कर. पाऊलानं माझ्या प्रियानो तिमोथेला, ह्या तरुण तिमोथेला हा सल्ला दिला होता. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुमच्या घरातील काही लोकांनी येशूची सुवार्थ ऐकली, विश्वास ठेवला, किंवा देवाचं वचन तुम्हाकडे आलं आणि तो येशू वचनाद्वारे, आत्म्याद्वारे आजही तुम्हामध्ये आहे. म्हणून तुम्ही विश्वासाचं सुयुद्ध करा. देवावर प्रीती, एकमेकावर प्रीती, देवाची आज्ञा पाळणं, वडीलधारांच्या आज्ञा, आई वडिलांच्या आज्ञा पाळणं जबाबदारी आहे आमची. तरच आम्हाला हे आशीर्वाद मिळणार आहेत. तुम्ही जी पाऊल जिथं टाकाल ते पाऊल जमीन तुमची होईल. तुम्ही घरदारे बांधाल, त्यात वस्ती कराल, द्राक्षाची मळे लावाल, तिथं राहाल. परमेश्वर आशीर्वाद देतो. जो उद्योग कराल त्यामध्ये आशीर्वाद, जी नोकरी कराल त्यामध्ये आशीर्वाद, जी परमेश्वर तुम्ही लेकरं प्रसवाल ती आशीर्वादित होतील. प्राइज द लॉर्ड. अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिला. परमेश्वर अब्राहमाला सांगितलं होतं, अब्राहमा, तुझा देश, गणगोत्र, तुझे लोक सोडून मी सांगतोय त्या देशात चल. आणि अब्राहमाने सारेला परमेश्वराने अभिवचन दिलं, मी काय करेन, तुझा वंश आकाशातल्या ताऱ्या इतकं, वाळूच्या कणा इतकी वाढवेन. मधल्या काळामध्ये अब्राहम साऱ्यांनी तडजोड केली, परंतु त्याने विश्वास सोडला नाही. प्राइज द लॉर्ड. बायबल देवाचं वचन सांगतं, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. हे त्याला नीतिमत्व असं गणलेलं आहे. अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. मी आज देवाचा सेवक, तुमचा बंधू, या संदेशाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वरानं तुम्हाला तुमच्या बरोबर राहण्याचा निश्चय केलेला आहे. पण परमेश्वर म्हणतो, उठ. जसा मी मोशेवर होतो, जसा तुमच्या वडिलांवर होतो, आईवर होतो, तुमच्या परिवारा मंडळीवर होतो, आजही परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, उठ. जिथं पाऊल टाकेल ती जमीन तुझी होईल. घरे बांधाल तुम्ही, मी तुझ्यावर राहीन. तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कुणाचं टिकावं लागणार नाही. पण यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे? 7वं वचन, आमची जबाबदारी काय आहे बघा. 7वं वचन, 6वं वचन, क्षमा करा. मात्र ऐका, जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरानं मला आशीर्वादित करावं, आर्थिकरित्या, आत्मिकरित्या आयुष्य वाढवावं, वयोवृद्धी करावी, कल्याण करावं, माझा वंश वाढवावा, माझ्यावर कुठले हत्यार चालवू नये. हॅलो, देव आपलं अभिवचन पाळतो आणि पूर्ण करतो. माझ्या जीवनामध्ये आजारपण होतं, देवानं आजारातून मला मुक्त केलं. माझ्या जीवनामध्ये व्यसन होतं, व्यसनातून देवानं मला सोडवलं. माझ्या जीवनामध्ये पाप होतं, पापांची क्षमा झाली. मला तारण मिळालं, जीवन मिळालं, पत्नी, लेकरं, मंडळी. आणि आज जेव्हा मी माझ्या जीवनाचा विचार करतो, काल मी एक स्तोत्र वाचत होतो, स्तोत्र वाचता वाचता मी 10 मिनिटं माझ्या अश्रूनं डोळे डबडबले होते, खूप रडलो. आणि परमेश्वराने मला, मी काल शास्त्र वाचत असताना परमेश्वर माझं आयुष्य मला दाखवलं. आणि जेव्हा मी माझ्या जीवनाचा विचार केला की प्रभू, मी एकटा होतो, मला सर्वांनी सोडलं होतं, परंतु येशू तू सोडलं नाहीस. मी येशू तुझ्या नामावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला आपलं मूल बनवलंस. प्रभू, मी तुला शरण गेलो आणि तू मला पावलास. येशू तुझ्या कृपेने माझं तारण झालं, चांगली पत्नी दिली, लेकरं दिली, मंडळी दिली, सेवक पण दिलं. परदेशात मला तू जाऊ दिलं नाहीस, या शहरामध्ये मला आशीर्वादाचं माध्यम केलंस. बरेचदा प्रियानो आम्हाला वेळ नसतो की आम्हाला देवाने आमच्यावर केलेल्या उपकाराला आठवायला. पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, कधीतरी देवासाठी, स्वतःसाठी वेळ काढा. जय येशू ख्रिस्ताने तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, तुम्हाला क्षमा केलेलं आहे, तुमचे अश्रू पुसलेले आहे, तुमचे लटपटणारे गुडघे स्थिर केलेले आहे, तुमच्या घराण्याचं तारण केलेलं आहे. आज जे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाचं आयुष्य दिलेलं आहे, त्याबद्दल कधीतरी बसून देवाला धन्यवाद द्या. तुमचा आत्मा देवाला धन्यवाद जेव्हा जितकं जास्त देतो, तितकं परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवतो, तुमचं कल्याण करतो आणि तुमचं आरोग्य देखील स्थिर ठेवतो. प्रेज द लॉर्ड. पण बरेचदा प्रियानो आम्हाला वेळ नसतो आम्हाला देवाचा आभार मानायला. म्हणून परमेश्वर यहोशुआला काय म्हणत आहे, आता तू काय हो, आता तू खंबीर हो.
मी करायचं ते करेन. प्रेम, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. आता परमेश्वर तुम्हाला म्हणताय खंबीर हो, हिम्मत धर. कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना ज्यांचे शपथ मी त्यांच्या जवळ वाहिले आहे, हा, तू ते याला वतन म्हणून मिळवून देशील. हा, मात्र तू खंबीर हो, हा, खूप हिम्मत धर, हा, आणि माझा सेवक मोशे यांनी तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. हा. नुसतंच खंबीर व्हायचं म्हणजे काय? नुसतीच हिम्मत धरायची का? देवाला असेच लोक आवडत नाहीत. हे माझा ईश्वर लय विश्वास आहे आणि बायबल वाचायचं नाही, हे प्रभू माझ्या बरोबर आहे म्हणायचं नाही, आपण मंडळीत देवाच्या सहभागीतेत जायचं नाही, देव चांगला आहे म्हणायचं आणि आम्ही चांगलं वागायचं नाही. ह्याला म्हणायचं का खंबीर आणि ही धार्मिकता? नाही प्रियानो. आमच्यातून लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. तुमच्या प्रार्थना ऐकून लोकांच्या जीवनात कार्य व्हायला पाहिजे. तुमचा स्वभाव बघून ख्रिस्ताचा स्वभाव लोकांना दिसायला पाहिजे. तुमची भक्ती बघून परमेश्वराचा पवित्र आत्मा तिथं उतरून यायला पाहिजे. यासाठीच परमेश्वरानं आम्हाला या जगामध्ये मंडळी या युद्धभूमीत आणलेलं आहे. एकच आयुष्य आहे, पुन्हा नाहीये. आत्ताच प्रसाद समय आहे. नंतर आयसीयू मध्ये गेल्यानंतर म्हणू नका प्रभू मला इथून बाहेर काढ, मग बघ प्रभू काय काय करतो. प्रभू म्हटला तुला 2 वेळा आयसीयूतून बाहेर काढलं, तुला मी इकडून वाचवलं तिकडून वाचवलं, आता नाही मी तुला आयसीयूतून बाहेर काढणार असं म्हणत नाही प्रभू. पण बरेचदा परमेश्वर आम्हाला काय करतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आम्हावर येणारे आजार, आम्हावर येणारे संकट हे प्रियानो मरणासाठी नसतात, देवाच्या गौरवासाठी असतात. प्राइज द लॉर्ड. परंतु आज लक्षात ठेवा, जसा स्तोत्र करता दावीद राजा स्तोत्र 90 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा माझे दिवस मला मापण्यास शिकव, यासाठी की मला सुबुद्ध हृदय प्राप्त व्हावं. आम्ही आमचे दिवस मापायला चालू केलं पाहिजे. हे प्रभू आज मी 50 वर्षाचा आहे, माझ्यासाठी माहित नाही प्रभू किती वर्ष तू ठेवलेले आहेस. मला काहीतरी आतापर्यंत जगलो ते स्वतःसाठी, परिवारासाठी, पण प्रभू मला आता तुझ्यासाठी जगायचं आहे, मला समाजासाठी, मला मंडळीसाठी, मला परमेश्वरा चांगलं काहीतरी करायचं आहे. कारण इफिस 2:10 मध्ये देवाचं वचन म्हणतं की आम्ही सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आम्ही देवाच्या हातचे काम आहोत. आणि पुढे असं म्हटलेलं आहे सोलपिराम देऊन, ती कर्मे आम्ही करावी म्हणून देवाने ख्रिस्त येशूमध्ये ती कर्मे राखून ठेवलेली आहेत. प्राइज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं सगळी कार्य केलीत, पण काही कर्मे आम्हाला करण्यासाठी या पृथ्वीवर ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, तुमची इच्छा आहे काय की तुमच्या हातून सत्कर्मे घडावी? सुवार्ता सांगणं सत्कर्म आहे. तुमच्या जीवनात केलेली साक्ष इतरांना सांगणं सत्कर्म आहे. गरीब, अनाथ, पोरके, विधवांची दाद घेणं याकोब 1:18-19 प्रमाणे सत्कर्म आहे. आई वडिलांवर प्रेम करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचा भार वाहणं सत्कर्म आहे. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, पहिलं पुनरुत्थान होईल ना, ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे, मेलेले उठणार आहेत. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठले जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला एक संधी आहे की आम्ही सत्कर्म करावी. म्हणून परमेश्वर यहोशुवाला म्हणतो, यहोशुवा खंबीर हो, हिम्मत बांध. परंतु एक गोष्ट महत्वाची त्याला काय सांगतो, जे नियमशास्त्र मी मोशेला दिलं होतं ते मात्र सोडून उजवी डावीकडे जाऊ नको. म्हणजे आणि मग हॅलो परमेश्वराचं शास्त्र, जुना करार आहे ना, हे नियमशास्त्र आहे. परंतु नवा करार आणि जुना करार हे परमेश्वराचं शास्त्र आहे. प्राइज द लॉर्ड. 66 पुस्तकांचा हा पवित्र ग्रंथ आहे. 39 जुन्या करारात, 3 नवे 27 नव्या करारात, 39 आणि 27 मिळून 66 पुस्तक. हे पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिलं आहे, हे ईश्वर प्रेरित शास्त्र आहे. पाऊल तिमोथेला काय म्हणतो, हे पवित्र शास्त्र कसं आहे, ईश्वर प्रेरित शास्त्र आहे. का परमेश्वराने हे शास्त्र या भूतलावर ठेवलेलं आहे? बायबल सांगतं हे ईश्वर प्रेरित शास्त्र काय करतो, सद्बोध करतो, दोष दाखवतो, यासाठी की आमच्यात सुधारणूक व्हावी
आणि आम्ही नीतीचं शिक्षण घ्यावं. प्राइज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत की आमच्यात या शास्त्र वाचल्यामुळे सुधारणूक झाली. आमचे दोष देवाने आम्हाला आत्म्याच्याद्वारे दाखवले आणि आता आम्ही नीतीचं शिक्षण घेतलेले लोक आहोत. कशासाठी? तर पुढे लिहिलेलं आहे यासाठी की त्याच्यापासून देवभक्त तयार होऊन चांगल्या कामासाठी सिद्ध व्हावा. प्राइज द लॉर्ड. विश्वास करा बहीण भावांनो, परमेश्वराचं नियमशास्त्र आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं. परमेश्वराचं नियमशास्त्र आम्हाला स्थिर करतं. मगाशी बंधून जे स्तोत्र 19 वाचलं, म्हणून परमेश्वर मोशेला काय म्हणतो? यहोशुवाला नियमशास्त्रापासून उजवी डावीकडे वळू नको. आता वेळ कमी आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगून थांबणार आहे की नियमशास्त्र देवाच्या दृष्टीनं महत्वाचं का आहे. आणि परमेश्वर म्हणतो जर नियमशास्त्र तुम्ही पाळाल तर तुम्ही मी वरती सांगितलेले आशीर्वाद तुम्हाकडे मिळतील. कारण आम्हाला माहित आहे परमेश्वरानं जेव्हा मोशेला डोंगरावर बोलवलं, दर्शन दिलं, तेव्हा परमेश्वरानं त्याला काय दिल्या? 10 आज्ञा दिल्या. नियमशास्त्राच्या ग्रंथात या 10 आज्ञा आहेत. आज या 10 आज्ञा जर जगानं व्यवस्थित ऐकल्या, शिकल्या आणि समजून घेतल्या तर जग पण स्थिर आणि आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर काय म्हणतो पहिली आज्ञामध्ये? मी तुझा देव परमेश्वर आहे, ज्या तुला मी मिस्रातून दास्यगृहातून बाहेर काढलं, तो मी तुझा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमची देवाची इच्छा ही आहे की नियमशास्त्र मी पाळावं, म्हणजे आम्ही हे ओळखावं की ज्या परमेश्वरानं मला फारोच्या तावडीतून, सैतानाच्या तावडीतून, आजाराच्या तावडीतून, मरणाच्या तावडीतून, पापाच्या तावडीतून सोडवलं, तो परमेश्वर आहे. प्राइज द लॉर्ड. पहिली आज्ञा देवानं आम्हाला नियमशास्त्रात दिलेली आहे, मी तुझा देव परमेश्वर आहे. दुसरी आज्ञा, माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. आज काय झालेलं आहे? एकापेक्षा अधिक. हे काय सांगतंय ते पण कर, ते पण सांगतंय ते पण कर. आणि म्हणून आम्हाला समजत नाही प्रियानो. पण तुम्ही आज धन्य आहात, कारण बायबल सांगतं माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. कारण का? मी तुझा, त्याच्या अन्याच्या पुढं मी तुझा अनन्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. एकमेव. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. मी तुझा एकमेव परमेश्वर आहे. आणि पुढे तो तिसऱ्या अध्यायात म्हणतो तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको. येशू ख्रिस्ताची मूर्ती करू नको, मरियेची करू नको, माणसाची पण करू नको. पुढे त्याने सांगितलं आज्ञेमध्ये, ना आकाशातील सूर्यचंद्र ताऱ्यांची, ना जमिनीवरील सरपटणाऱ्यांची, ना जलातील पशु जे काही रांगणारे जीव आहेत, जलचर आहे त्यांची. किती चांगलं नियमशास्त्र आहे. आणि चौथी गोष्ट काय म्हटलेलं आहे? तू आपला आई व वडील यांचा काय, तू शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. त्याला जोडून लगेच सांगितलेलं आहे तुझा आई आणि तुझा बाप यांचा सन्मान कर. पुढे सांगितलेलं आहे परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. पुढे सांगितलेलं आहे त्या आज्ञेमध्ये खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, शेजाऱ्याच्या किंवा कोणाच्याही गोष्टीचा लोभ धरू नकोस. प्रियानो, परमेश्वरानं यहोशुवाला हे सांगितलं. हे नियमशास्त्रात लिहिलेल्या जे ग्रंथामधले ज्या आज्ञा आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुम्ही आज म्हणत असाल की परमेश्वराचं नियमशास्त्र जुना करार म्हणजे जुनं नियमशास्त्र आहे. नाही. योहान कृष्णवर्तमान प्रभू येशू ख्रिस्तांना देखील काय म्हटलं? प्रभू येशू म्हणतो मी नियमशास्त्र रद्द करावयास आलो नाही तर पूर्ण करावयास आलेलं. मत्ती कृष्णवर्तमानामध्ये 5वा अध्याय 17 पासून कोणीतरी वाचा. नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द कराव्याला मी आलो असे समजू नका. येशू म्हणतो मी रद्द कराव्यास नव्हे. प्रेज द लॉर्ड. माझ्या विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, ज्या येशूच्या नामावर तुम्ही विश्वास ठेवता आणि त्याची मुलं बनता, तुम्ही पश्चाताप करता आणि बाप्तिस्मा घेऊन तारण साधता, त्याच्या कृपेने तुमचं तारण होतं, तुम्ही नवा जन्म पावता, तुम्हाला देव आपली कुटुंब आपले लोक बनवतो. किती अद्भुत आहे बघा की तो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र कशासाठी आला? जुना करार रद्द कराव्यासाठी आला नाही, तर देवानं जी अभिवचनं दिली होती,
देवानं जे नियमशास्त्र दिले होते ते पूर्ण करावं यासाठी येशू म्हणतो मी आलेलो आहे. रद्द करायचं नाही तर पूर्ण करायचं आलो आहे. पुढं कारण मी तुम्हाला खचित सांगतो, येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित खरं खरं सांगतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय हा नियमशास्त्रातली एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. हा यास तो जो कोणी या लहान आज्ञेतली एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. हा पण जो कोणी काय पाळेल व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा. हा आम्ही देवाची आज्ञा पाळावी, शिकवावी यासाठी आहे. पुढं मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू काय म्हणतो, मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय. हा आज आमच्या समोर अनेक धार्मिक लोक दिसतात, अनेक धार्मिकतेचा आवाडणारे दिसतात. असू द्या, असू द्या. जे धार्मिक आहेत त्यांना नावं ठेवू नका, किंवा जे अधार्मिक आहेत त्यांची पण दोष काढू नका. परंतु प्रभू येशू काय म्हणतो, शास्त्री आणि परुषी यांच्या धार्मिकतेपेक्षा अधिक झाल्याशिवाय तुमची धार्मिकता. आज आम्हाला देव आमच्याकडे काय बघत आहे की आमची धार्मिकता कशी आहे. देव बघत नाही, देव धार्मिकता बघतो. इंग्लिशमध्ये धार्मिकतेला रायचियसनेस म्हटलेलं आहे, मराठीमध्ये अजून धार्मिकतेला नीतिमत्व असं म्हटलेलं आहे. आणि आमची धार्मिकता ही आमची नाही आहे. आम्ही ज्या ख्रिस्ती कुटुंबात किंवा ख्रिस्ती आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून धार्मिक नाहीये. जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानं ख्रिस्ताचं धार्मिकता किंवा ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरातील प्रत्येकाची धार्मिकता वाढायला पाहिजे. म्हणून आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यावं. तुमच्या धार्मिकतेनं मुलांचं स्वर्गाच्या राज्यात जाणं होणार नाही. पती तू आपल्या पत्नीला तारणार नाहीस, पत्नी तू पतीला. म्हणून परमेश्वरानं संवाद करताना अनुवादाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आई वडिलांनो घरी असता बसता उठता आपल्या मुलांना आज्ञा शिकवा, वचनातून बोला, कपाळपट्टी म्हणून बांधा. हॅलो, कारण त्यामध्ये आशीर्वाद आहेत. ते देवाच्या मुखातले शब्द आहेत. या 10 आज्ञा असतील किंवा देवानं सांगितलेले अनेक अभिवचन असतील. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देखील हे नियमशास्त्र म्हणतो मी रद्द करावाच नाही तर पूर्ण करावाच आलो. एकदा येशू ख्रिस्ताला साहेब एका लोकांनी प्रश्न विचारला. येशू एक मनुष्य होता आणि त्यानं एका बाईवरून लग्न केलं बरं का, आणि लग्न झालं, इकडे लक्ष द्या, आणि ती काय झालं, त्या बाईचा नवरा मेला आणि मग ती विधवा झाली. मग त्याच्या भावानं तिचा वंश चालवावा म्हणून ती त्याची झाली, तो पण मेला. असे लागोपाठ 7 मेले. आता प्रभू येशू आम्हाला हे सांगा, पुनरुत्थानासमयी ती त्या 7पैकी कुणाची, 7पाची नाही म्हणलं मी, 7पैकी कुणाची तुम्ही सांगा बघू, पहिल्याची का शेवटची? शेवटची. कुणाची नाही, कुणाची नाही. त्यातले म्हटले असेल पहिल्याची. अरे पहिल्याबरोबर जरा कसं झालं, जोमानं मोठं मॅरेज झालं असेल, हालेलुया. दुसऱ्याबरोबर जरा अजून जरा असं, तिसऱ्याबरोबर जरा असं. प्रभू येशू त्यांच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, बाबानो, पुनरुत्थानाविषयी तुम्हाला समजलंच नाही. परंतु येशू त्या ठिकाणी एक गोष्ट म्हणतो, देवाचं शास्त्र आणि देवाचं सामर्थ्य तुम्हाला कळलं नाही म्हणून तुम्ही भ्रमात पडलेला आहात. प्रेज द लॉर्ड. बरेचदा परमेश्वराचं शास्त्र, परमेश्वराचे नियम, परमेश्वराचे निर्णय आम्हाला समजले नाहीत म्हणून कधीतरी माझ्यासारखा स्पष्ट बोलणाऱ्या माणसाचं खटकतं. कधी कधी गोड बोलणाऱ्यांचं लय भारी वाटतं. मला जे देव दाखवतो ते मी सांगतो. आणि म्हणून प्रियजनांनो, शास्त्र काय सांगतं हे समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. शास्त्रात काय लिहिलेलं आहे, आम्ही शास्त्रात काय लिहिलं आहे यापेक्षा कोण काय सांगतो हे सांगतात ते खरं. म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी पण एक गोष्ट बोलला की हे लोक ओठानी माझा सन्मान करतात पण यांचं अंतकरण माझ्यापासून दूर आहे. काय त्याविषयी येशू बोलला माहिती आहे का? वाचा ते वचन.
सापडतं का कुणाला तरी? कुठला संदर्भ सांगा, वाचा, काढा सगळेजण. मत्तय 15 8वं वचन. हा वाचा सिस्टर. प्रभू येशू म्हणतो, हे लोक, आजकालचे लोक ओठानं मोठमोठ्या प्रार्थना करतात, मोठमोठ्या फुशारकीच्या गोष्टी बोलतात, जोरात प्रेज लॉर्ड देणं, जोरात काय हालेलुया म्हणणं, सगळं ठीक आहे हो, ओठानं नको, हृदयानं व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. आणि पोटासाठी नको, देवासाठी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सेवा असेल ती पोटासाठी नको. प्रेज द लॉर्ड. देवासाठी सेवा करायला पाहिजे. प्रभूपासून काहीतरी मिळेल, पास्टरनी बांधलं, पास्टरनी मिळवलं, मी ख्रिस्त मिळवला. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्त मला धनलाभ असा झालेला आहे, जीवन लाभ झालेला आहे, तो जिवंत आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला काय देणार? मी तुम्हाला फक्त ख्रिस्तच देऊ शकतो. मी त्याचं वचनच सांगू शकतो. म्हणून नम्र व्हा, देवाचं नियमशास्त्र पाळा, त्याच्यात लिहिली आज्ञा पाळा, शब्बा दिनाची आठवण ठेवून पाळा, आई वडिलांचा सन्मान करा, देवावर प्रेम करा, देवाच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करा. परमेश्वर म्हणतो, जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या विधीप्रमाणे चालतात, त्यांच्या दुसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत मी त्यांच्यावर प्रेम करेन. प्रेज द लॉर्ड. हजारो पिढ्यावर प्रेम करेन. आज आम्ही देवावर प्रेम करायला कुठेतरी कमी पडतो. आम्ही आई वडिलांवर प्रेम करायला कमी पडतो. आम्ही देवाच्या सेवकावर प्रेम करायला कमी पडतो. आम्ही मंडळीतील बहिणी भावावर प्रेम करायला कमी पडतो. आम्हाला राग जास्त, आम्हाला हट्टीपणा जास्त. आमचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. माझ्या खुर्चीवर कोणी बसता कामा नाही, माझ्याजवळ तिनंच बसलं पाहिजे, मला त्यानं फोन केला पाहिजे, मला त्यानं मदत केली पाहिजे. तुम्ही मदत करा ना, तुम्ही फोन करा ना, तुम्ही प्रयत्न करा ना, तुम्ही देवावर प्रेम करा ना. देव खूप चांगला आहे प्रिय. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचवर भाव ठेवतो तो धन्य. म्हणून हा परमेश्वर यहोशूला म्हणतोय, खंबीर हो, हिम्मत बांध, घाबरू नको, कचरू नको, नियमशास्त्र सोडून उजविडावीकडे जाऊ नकोस. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करावास आलेला देव आहे. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला शास्त्र समजलं नाही, तुम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य समजलं नाही, म्हणून तुम्ही भ्रमात पडलेला आहात. पुनरुत्थानानंतर देखील लग्नाची काळजी. आज काही लोकांना नुसतं पोरांच्या लग्नाची काळजी, पण त्यांच्या तारणाची काळजी आहे काय? प्रेज द लॉर्ड. गोऱ्या गोऱ्या सुना मिळायला पाहिजे, अरे पण त्या तारण पावलेले आहेत काय? पश्चाताप आहे हे शोधा. बाप्तिस्मा कधी झाला बाई? वचन वाचतेस का? हे समजून सुना ना. प्रेज द लॉर्ड. नंतर येऊन पाळत साहेब का रडताय? काय सांगू माझ्या घरातली परिस्थिती? मला नको सांगू बाई. जेव्हा मी सांगत होतो तेव्हा ऐकली नाहीस बाई. नाक लांब पाहिजे, गोरी पाहिजे, एक आत्मा इकडे येईल म्हणून मी आणलं. एक आत्मा तो आणला, तो दुष्ट आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधार आणि उजेडाचा मिलाप होणार नाही, देव आणि मूर्तीचा मिलाप होणार नाही. एक विश्वासणारा आणि अविश्वासणाऱ्यांचा मेल सांगड बसणारच नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, एक गाढ आणि एक घोड घेऊन शेत नांगरू नकोस, दोन वेगवेगळी बी एका जमिनीत पेरू नकोस. हे सगळं आम्हाला समजतो शास्त्रात केलं, पण निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा देवाला बाजूला, पालकांना बाजूला. पास्टरांना का बोलवू? बघू की मग लग्नपत्रिकाच्या वेळेला पास्टरांना सांगू, गडबडीत झालं, आम्हाला आवडलं, नात्यातलंच हाय म्हणून आणलंय, मला पाणी पाजल. पाजतंय बरोबर, ते पाणी पाजते ते मेल्याव. जिवंत असताना पाणी पाणी तुम्हालाच फक्त नाही, घरात येणाऱ्याला पाजणारा आणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण शास्त्र सांगतो, जो कोणी माझ्या दासाला थंड राहू दे बाबा, साधं पाणी जरी देईल तो आशीर्वादाला मुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. नातं जुळताना पण ज्यांच्याशी आम्ही नातं जुळवणार आहे त्यांचं देवाशी नातं जुळलं आहे काय? प्रेज द लॉर्ड. काही सर साहेब लोक गुपचूप करतात, गुपचूप. म्हणून परमेश्वर येशू काय म्हणाला? हे लोक ओठानी माझा सन्मान करतात आणि काय होतं? परंतु त्यांचं अंतकरण माझ्यापासून
दूर आहे. आता पुढे काय म्हणतो प्रभू येशू, व्यर्थ माझा शब्दात, व्यर्थ माझी, सगळं हे चुकीचं करायचं पण, आणि इथं येऊन शब्दात पाळायचा, दान द्यायचं, प्रबोधनात भाग घ्यायचा, हे सगळं करणं नाटक आहे. देवाला नाटक आवडत नाही. हॅलो, नाटक करू नका देवाबरोबर, सेवकाबरोबर, मंडळीबरोबर. हॅलो, 3 तासाचं नाटक असतं, परंतु प्रवास आयुष्याचा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथं मेकअप होणार आहे, पण इथं ब्रेकअप झाल्याशिवाय तिथं मेकअप होत नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं जायचं आहे स्वर्गामध्ये. ब्रेक युअर सेल्फ. इफ यू विल ब्रेक, ही विल मेक. आम्ही भग्न होतो तेव्हा तो परमेश्वर आम्हाला त्याच्याशी जोडतो. प्रेज द लॉर्ड. भग्न व्हा. येशू, मी काही करू शकत नाही तुझ्याशिवाय. प्रभू, मला मंडळीशिवाय दुसरं कोण नको. पाहिजे सगळे, पण कुसंगत नको प्रभू. हे म्हटलं पाहिजे आम्ही, येशू तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. हे पवित्र आत्मा तू माझ्यामध्ये राहा. मला उपासनेत भाग घेऊ दे. मला मंडळीच्या कामात भाग घेऊ दे. मला सुवार्थ सांगू दे. निश्चय करा. काही लोक चुकीचं बोलतात. आता काय हो, आमचं काय झालं, आता आम्ही म्हातारं झालो, आता ह्यांनाच चान्स आहे, मला असं पाहिजे. काही लोकांच्याकडून ही अशी अपेक्षा नाही आहे. हॅलो, सावध राहा. देव काही लोकांशी बोलत आहे. जर तुमच्या मुखातून नकारात्मक गोष्टी येतील तर तुम्ही मागं जाणार आहात. देवानं तुम्हाला दिलेलं पाचारण ओळखा. परमेश्वर आजही तुम्हाला म्हणत आहे, जसा मी मोशेवर होतो तसा यहोशुआ तुझ्यावर असेल. जसा मोशेला मी अभिवचन दिलं, तुला अभिवचन देत आहे. तुझ्या हयातीत कुणाचाही टिकाव तुझ्या पुढे चालणार नाही. जिथं पाय टाकशील ती जागा तुझी होईल. रान, लबानोन पर्वत यापर्यंत तुला मी आशीर्वादित करेन. फक्त एकच काम कर, यहोशुआ तू खंबीर हो. यहोशुआ तू हिम्मत बांध. तू घाबरू नकोस, कचरू नकोस. तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. पण एक काम कर, परमेश्वर म्हणतो, नियमशास्त्राचा हा ग्रंथ याला सोडून जाऊ नकोस. का प्रियानो, तर परमेश्वरानं या नियमशास्त्रामध्ये आज्ञा ठेवलेल्या आहेत, आणि आज्ञा जेव्हा आम्ही पाळतो तेव्हा आशीर्वाद मिळतो. प्रेज द लॉर्ड. परंतु सैतान आम्हाला आज्ञा मोडायला भाग पडतो. आज रविवार वय, घरात बस, फिरायला चल, नातेवाईकाला बोलवून घे, इकडे जा सासरवाडीला, तिकडे जा, कामावर जा. अजून एक भाडा आलंय, अजून एक आहे. अरे परमेश्वर काय सांगितलंय, शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. त्या दिवशी गारवाला पण काम सांगू नकोस. पण आम्ही गारवासारखं काम करत राहतो 6 दिवस आणि 7वा दिवस पण. आणि मग आजार पण आलं, मग देवाला जेव्हा आम्ही दुःख देतो ना, मग आम्ही देव म्हणतो शब्दातलं येत होतस. आणि मग जे साठवलेलं आहे ना, परमेश्वर म्हणतो ते भोग पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरचं नियमशास्त्र पुनर्जीवन करतं. परमेश्वरचं शास्त्र पाळल्यानं देवाला आनंद होतो, तसा दुसऱ्या कशालाही होत नाही. आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा की तुम्ही देवाचं नियमशास्त्र पाळणारे आहात का? तुम्ही खंबीर आणि हिंमत धरलेला आहात काय? परमेश्वराच्या शास्त्रात सांगितलेल्या ज्या आज्ञा आहेत की देवावर प्रेम करणं, आई वडिलावर प्रेम करणं, शब्दात दिवसाची आठवण करणं, खून न करणं, चोरी न करणं, खोटी साक्ष न देणं, देवाचं नाव व्यर्थ धारण न करणं, कशाची आशा अपेक्षा न करणं, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. परमेश्वरनं मोशेला आशीर्वादित केलं. मोशेला दर्शन दिलं. मोशेच्या द्वारे परमेश्वर मिस्रातील लोकांना, इस्रायल लोकांना मिस्रातून सोडवलं. हॅलो, परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुत काम करण्यास वाट पाहत आहे. आज तुम्ही कुठं आहात? शेवटचं वचन वाचू आणि प्रार्थना करू. यहोशुआचं पुस्तक शेवटचं वचन 8 आणि 9. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे, नुसताच उशाला असू दे म्हटले का? रात्री झोपताना चांगल्या कपाटात जिथं तुझा पैसे ठेवल्यात ना तिथं बायबल ठेव म्हटले काय? हॅलो, घर बांधताना पायात घाल, आड्यावर ठेव. सैतानानं काही लोकांना ना फसवलंय. बरोबर आहे? आता जास्त सांगत नाही, वेळ फार कमी आहे.
परंतु मला सांगू द्या, परमेश्वर काय म्हणतो, नियमशास्त्राचा ग्रंथ कुठे असू दे, पायात, घराच्या आड्यावर, दिवळीत, कपाटात, भारी भारीतल्या साड्या, भारी भारीतले दागिने तिथं ठेव म्हटलंय का? परमेश्वराचं नियमशास्त्र कुठं असू दे. तुम्ही म्हणता पास्टर माझ्या मुखात काय काय लय हाय हो, ती आणि कुठं पुरणार? हा, ते मुखातला आता काढून टाका. हा, बस झालं. जेव्हा परमेश्वरानं यशाला दर्शन दिलं तेव्हा यशा म्हणतो, हे परमेश्वरा, जेव्हा तुला मी पाहिलं, बरोबर आहे ना, काय म्हणतो, उजिया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूच उच्चस्थळी पाहिलं, तेव्हा परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याच्या देवदूतांनी जग्यानं सोग्यानं ते मंदिर व्यापलेलं मी पाहिलं. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय माझं आता वाईट होणार, कारण मी परमेश्वरला पाहिलं. माझं वाईट होणार तो का म्हणतो? कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध लोकात राहतो. पण त्याने कबूल केलं. काय केलं त्यानं? कबूल केलं. यशाचं पुस्तक घरी जाऊन वाचा. मी अशुद्ध ओठांचा माणूस आहे कारण मी अशुद्ध लोकात राहतो. आज कदाचित चुकीचे लोक जे बोलतात ते तुम्ही ऐकून चुकीचं बोलत असाल, बस झालं. सासू एक बोलते आम्ही दोन बोलतो, सून एक बोलते आम्ही 10 बोलतो, आणि कोण तर घरामध्ये, बस झालं. अशुद्ध ओठ, बस झाले. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे कारण मी अशुद्ध लोकात राहतो. ही त्याचा पश्चाताप आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, एक सराप दूत वेदीवर लिंग घेऊन त्याच्याकडे उडत उडत आला आणि त्याच्या ओठाला लावला आणि म्हणतो, चिमटा घेऊन आला. हे बायबल आहे ना, हे 2 चिमट्यानं भरलेलं इंगळ आहे. प्रेज द लॉर्ड. जुना करार आणि नवा करार. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. इकडे एक चिमटा आणि इकडे एक चिमटा आहे आणि यातलं इंगळच आहे. प्रेज द लॉर्ड. हा इंगळ आमच्या ओठाला, डोळ्याला आणि सगळीकडे लागल्याशिवाय ना आमचा दोषच जात नाही. प्रेज द लॉर्ड. किती वेळा लावू तुम्हाला इंगळ? हालेलुया. हा इंगळ तुझ्या ओठाला लावल्यामुळे तुझा दोष दूर झालेला आहे. देवाची वाणी त्याच्याकडे आली. क्षणात तो काय म्हणतो, देव तिच्याशी बोलला. म्हणतो, देव आता मी कोणाला पाठवू? तर तो मगाशी म्हणणारा ना, माझ्या अशुद्ध ओठांचा मी माणूस आहे, तेव्हा त्याचा आत्मा बोलू लागला. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मला पाठव, मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जेव्हा परमेश्वर आमचे दोष काढतो, दोष काढून क्षमा करतो, तर आम्हाला मरण काढून तारण देतो, तेव्हा मी म्हटलं पाहिजे, येशू मी तयार आहे. मी तुझ्यासाठी, मी मंडळीसाठी, मी गरिबांसाठी, अनाथ पोरक्यांसाठी, माझ्या देशासाठी मी तयार आहे. युद्धाची परिस्थिती झाली. तुम्ही चंदीगडमध्ये बघा, नुसतं अनाउन्समेंट केलं, देशाच्या रक्षणासाठी किती जाणार आहे. लाईन लावली होती मुलांनी. अनेक राज्यामध्ये मुलं मिलिटरी जाण्यासाठी. देशावर जेव्हा संकट आलं युद्धाचं, मी देवाला धन्यवाद देतो की काल शांतीचा करार आणि युद्ध विराम झालेला आहे. अनेकांनी त्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. युद्ध नको आहे, शांती हवी आहे. माझ्या प्रियानं 2 राष्ट्र वाईट नाहीत, पण 2 राष्ट्रांना फितवणारे जे चुकीचे लोक शस्त्र धारण केलेले आहेत ते वाईट आहे. म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, ज्यांनी शस्त्र धारण केलेले आहेत त्यांना शरण येण्यास तू सहाय्य कर. हे परमेश्वरा, इस्रायलात, यरुशलेमात तुझी शांती असू दे, भारत देशात तुझी शांती असू दे, सर्व राष्ट्रे तुला शरण येऊ देत. प्रार्थना कर. मला मुंबईवरून एका मुलाने फोन केला, पालक साहेब अशी प्रार्थना करा, इंडियानं त्यांच्यावरती हे करायला पाहिजे. म्हटलं, लई उतावळा होऊ नको, शांत राहा बाबा. मी काय अशी प्रार्थना करणार नाही. म्हटलं, मी प्रार्थना करणार, परमेश्वरा दोन्ही राष्ट्रामध्ये शांती येऊ दे. प्राइज द लॉर्ड. पास्टर ऐसा कैसे बात करताय? मैं ऐसाच हूं म्हटलं. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. तू सांगतोस म्हणून काय मी इंडियानं त्याच्यावर हे टाकावं ते टाकावं प्रार्थना करणार नाही. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियजनांनो, परमेश्वराचं शास्त्र हे नियमशास्त्र आहे. आम्ही काय वाचलं तिथं की त्याचा दोष दूर झाला. आता परमेश्वर काय म्हणतो यहोशुवाला? नियमशास्त्राचा ग्रंथ मुझ्या मुखातून कदापि ढळता कामा नये. हा, सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि शास्त्र वाचून प्रिय बहीण भावानं त्याच्यावर मनन करत चला. आठवड्यातून एकदा नाही, रोज शास्त्र वाचा. रोज शास्त्र वाचा, त्याच्यावर मनन करा. पुढं म्हणजे काय होईल? तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती घडेल.
माझ्या प्रिय, माझ्या जीवनात मी जो आज आशीर्वादित किंवा यशस्वी आहे ना, याचं कारण दुसरं काही नाही. मी रोज 5-5 अध्याय वाचतो. मी रोज त्याच्यावर मनन करतो, गुडघ्यावरून प्रार्थना करतो, त्या शास्त्रातली वचनं पाठ करतो, बोलतो, सांगतो, प्रीच करतो. म्हणून देवानं मला निरोगी आणि निर्दोष ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन आहे ना, हे सजीव आणि सतेज आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारपेक्षा तीक्ष्ण आहे. हे मधापेक्षा गोड आहे, रुपयापेक्षा शुद्ध आहे. ते अति महान आणि अति मोलवान आहे. ते नवा जन्म देतं. हे वचन आम्हाला शुद्ध करतं. हे वचन आम्हाला नवा जन्म देतं. आणि म्हणून प्रियानो, आजचा हा संदेश होता की परमेश्वरानं आज तुम्हाला आशीर्वादित करण्याचं अभिवचन दिलं. परंतु आज आमची जबाबदारी काय आहे की आम्ही ह्या परिस्थितीतून उठणं, आम्ही विश्वासानं ग्रहण करणं की परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. परमेश्वरा, तू मला अंतर देणार नाहीस. प्रभू, तुझं शास्त्र सोडून मी उजवी डावीकडे वळणार नाही. तू मला सहाय्य कर. तू माझ्या हयातीत परमेश्वर माझ्याबरोबर राहा. कुणाचाही दुष्ट लोकांचा टिकाव माझ्यापुढे लागू नये म्हणून सहाय्य कर. प्रियानो, ज्या परमेश्वरानं मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवलं, मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलं, तो परमेश्वर, ज्या परमेश्वरानं इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून पलीकडे नेला, तो परमेश्वर, ज्या परमेश्वर मोशेला अभिवचन दिलं होतं, मी जो असावयाचा तोच असणार, हे माझं नाव, तो परमेश्वर, ज्या परमेश्वरानं प्रियानो मोशेच्या मृत्यूनंतर देखील ज्यांना अभिवचन दिलं होतं, मी तुम्हाला दुधामधाच्या प्रवाहात नेणार आहे. मोशे मृत्यू पावला, पण देव इस्रायल लोकांना दिलेली अभिवचन विसरलेला नव्हता. म्हणून परमेश्वरानं पुन्हा यहोशुवाला जाणीव करून दिली, यहोशुवा उठ. आता जसा मी मोशेवर होतो तसा तुझ्यावर राहील. तुझ्या हयातीत तुझ्यापुढे कुणाचा टिकाव लागणार नाही. जिथं तू पाऊल टाकशील ती जमीन तुझी होईल. ज्या लोकांमध्ये राहतील ते लोक तुझे होतील. रानापासून लबानोन पर्वतापर्यंत तुझी मजल असेल. पण आज तो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे, त्या येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो ते सैतानाचं पारिपत्य केलेलं आहे. ज्या सैतानानं येशू ख्रिस्ताला देखील मोहामध्ये पाडायचा प्रयत्न केला, पण येशू ख्रिस्तानं या शास्त्रातल्या वचनानं सैतानाला हरवलं. हॅलो, येशू ख्रिस्तानं ना तलवारीनं ना कुठल्या शक्तीनं युद्ध केलं नाही. येशू ख्रिस्त सैताना म्हणारे, सैताना, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. प्रियानो, येशू ख्रिस्तानं स्वतः वचनाचं महत्व ओळखलं, देवाचं शब्दाचं सामर्थ्य ओळखलं होतं. आज तुम्ही आणि मी परमेश्वराचं शास्त्र प्रिय मानत आहोत काय? दावीद राजा म्हणतो, परमेश्वरा, तुझ्या शास्त्रात मी जर आनंद मानला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला. शास्त्रामध्ये आनंद माना. आम्ही मोबाईलमध्ये तासन तास बसतो आणि आनंद मानतो. कधी असं कधी असं किती तास वेळ देतो आपण आणि म्हणतो मला वेळच नाही बायबल वाचायला. टीव्ही समोर सारखं असं चालू असतं. हे सिरियल संपलं की ते सिरियल. सावध राहा, दिवस फार थोडे आहेत. वेळेचा सदुपयोग करा. परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवलेलं आहे की नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी येशू आलेला आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परमेश्वर म्हणतो माझं वचन नाहीच होणार नाही. म्हणून येशू ख्रिस्तानं तो सैतान त्याला धोंड्याच्या भाकरी करायला लावत होता. येशूने सैतानाला म्हटले, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या वचनानं जगेल. आज तुमच्यामध्ये वचन आहे काय? आज तुम्ही वचनामध्ये आहात काय? आज तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करत आहात काय? आज वचनावर तुमचा विश्वास आहे काय? वचनाप्रमाणे प्रार्थना करत आहात काय? तुम्ही यशस्वी व्हाल. इथून खाली उडी टाक. तुला वचनात लिहिलंय ना, स्तोत्र 91 मध्ये सैतान म्हणाला, तो तुला आपल्या तळ हातावर झेलेल. सैताना, देवाची परीक्षा बघू नका असं लिहिलंय. पुष्कळ आम्ही देवाची परीक्षा बघतो. मी एवढं दान देतो, मी एवढं चर्चला येतो, एवढं करतो, प्रभू मला हे दे ते दे. नाही दिलं असतं प्रभू मी बायबल वाचणार नाही, प्रार्थना करणार नाही, चर्चलाच येणार नाही. बघूया, पास्टर मला विचारतात की नाही. कशाला विचारू मी आता? देवच विचारेल तुम्हाला. शब्दात का पाळत नाही, बायबल का वाचत नाही. मी करायचं ते करत आहे, केलेलं आहे. काही लोक हट्टी झालेले आहेत. शब्दात पाळायचं नाही, कुटुंबाला महत्व द्यायचं नाही, घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना नाही, सुवार्थेचं काम नाही, हाऊस ग्रुप नाही. कोणीतरी यावं टिकली मारून जावे. किती टिकल्या आम्ही मारायच्या? तुम्ही आता जाऊन सुवार्ता गाजवा, तुम्ही प्रार्थना करा, पडलेल्यास तुम्ही हात द्या. शेवटची परीक्षा म्हणतोय शैतान, तू मला नमन कर. दोन्ही ऐकलं नाहीस ना, तिसरं तर ऐक, मला काय कर? नमन कर.
पण प्रभू येशू जाणून होता देवाचं नियमशास्त्र, शास्त्रात लिहिलं होतं, मी तुझा देव परमेश्वर आहे, मस्त समज तुला अन्य नव्हतं, तू कुणाच्याही पाया पडू. येशू म्हणला, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा. धमकावलं येशूनं, त्याच्या शब्दानं धमकावलं. त्याच्या शब्दामध्ये पाणी आणि वारा पण ऐकत होता, तो येशूचा शब्द होता. तो शब्द हे शास्त्र आहे. त्याच्या शब्दानं 38 वर्षात दुखणेकरी उठला, तो येशूचा शब्द आहे. ज्याच्या शब्दानं पाण्याचा द्राक्षारस झाला, तो येशू शब्द आहे. ज्याच्या शब्दानं भूत निघून गेली, तो येशू देवाचा शब्द आहे. कारण मरियेकडे शब्द आला आणि ती म्हटली, देवा तुझ्या वचनाप्रमाणे हो. आणि येशूचा जन्म वचनाप्रमाणे झालेला आहे. माझ्या बहीण भावानं, तुम्ही वचनानं जन्म पावलेले आहात. गवत सुकतं, फूल गळतं, पण देवाचं वचन सर्व काळ टकतं. ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली ते वचन आहे. आज स्वतःचं परीक्षण करूया. जर येशू ख्रिस्तानं वचनानं सैतानाला हरवलं, वचनानं पाप्यास क्षमा केली, रोग्यास बरं केलं, तारण दिलेलं आहे, तो येशू ख्रिस्त, त्याची इच्छा आहे की आम्ही देवाचं सामर्थ्य आणि देवाचं शास्त्र ओळखावं. तर येशू ख्रिस्तानं जेव्हा शास्त्र येशयाचं त्याच्या हातात दिलं, त्यानं वाचलं आणि तो म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आले आहे, दिना सुवार्ता सांगण्यास, धरून नेल्याची सुटका करण्यास, बंदिवासास मोकळे करण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं शास्त्र जेव्हा हातात घेतलं आणि वाचू लागला, तेव्हा त्याचा आत्म्यानं हे ओळखलं की परमेश्वरानं हे शास्त्र माझ्या जीवनामध्ये मनुष्यासाठी पूर्ण करण्यास मला पाठवलेलं आहे. आणि परमेश्वराचं शास्त्र जेव्हा तो वाचू लागला, येशयाचा तो ग्रंथ, तेव्हा तो काय म्हणतो, हा शास्त्र ग्रंथ वाचताना आता काय झालेला आहे, पूर्ण झालाय. प्रेज द लॉर्ड. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया, जागेवर उभं राहूया. आज तो परमेश्वर जसा मोशेवर होता तसा तो यहोशूवर राहिला. आपले डोळे बंद करूया. ज्या परमेश्वरानं मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून, मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलं, कारण परमेश्वरानं मोशेला निवडलं होतं, तो बाळक असताना निवडलं होतं. प्रियानो, परमेश्वरानं तुम्हाला आयुष्य उदरापासून निवडलेलं आहे. शास्त्रात लिहिलेलं आहे, गर्भाशयात हाडे कशी वाढतात आम्हाला समजत नाही, परंतु परमेश्वर आम्हाला वाढवतो. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, परमेश्वर तुला आईच्या गर्भाशयात निवडलेला आहे. तुम्ही स्वतःचं पाचारण ओळखा. तुमचा ना माझा जन्म कशासाठी झालेला आहे ते ओळखा. परमेश्वर मोशेला पाण्यातून बाहेर काढलं, सुडपातून दर्शन दिलं. मोठ्या कामासाठी परमेश्वर मोशेचा उपयोग केला. परमेश्वर मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना गुलामगिरीतून, फारोच्या तावडीतून वाचवलं. तो परमेश्वर यहोवा जो असावयाचा तोच असणार, त्याचं नाव आहे. परमेश्वरानं इस्रायल लोकांना अभिवचन दिलं होतं की माझे लोक परमेश्वराची माझी उपासना करण्यासाठी दुधामधाच्या प्रवाहामध्ये मी त्यांना नेत आहे. प्रियानो, त्या परमेश्वरानं आज हा सुसमाचार तुम्हाला आणि मला कळवलेला आहे. कारण शास्त्र सांगतं, परमेश्वर म्हणतो, माझे निर्माण केलेले लोक माझी स्तुती करतील. परमेश्वर तुम्हाला आणि मला उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याचं स्तवन करण्यासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी निवडलेला आहे. आज तुम्ही कुणाची आराधना करत आहात? तुम्ही कुणाला धन्यवाद देत आहात? मनुष्याला, मूर्तीला? देवाला धन्यवाद द्या. स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. तो कसा आहे? दावीद राजा म्हणतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्या हंगामी फळ देतो, त्या झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाईल. माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, परमेश्वराच्या शास्त्रात रमा, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करा. दुर्जनांच्या मसलतीने चालू नका, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालू नका, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसू नका. परमेश्वराचं शास्त्र आनंद देणार, आरोग्य देणार, जीवन देणार शास्त्र आहे. हा जिवंत पाण्याचा झरा आहे. रोज शास्त्राचं वाचन करा. परमेश्वर म्हणतो, तसा मोशेवर मी होतो तुझ्यावर राहील.
जिथं पाऊल टाकशील ती जमीन तुझी होईल. ज्या लोकात राहशील ते लोक तुझे होतील. तुझ्या हयातीत तुझ्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. आज कोण तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे, आज कोणते गोष्टी तुमच्यावर आलेल्या आहेत, घाबरू नका. येशू ख्रिस्त इम्मानुएल देव आहे. तो तुम्हामध्ये वस्ती करणारा जिवंत देव आहे. तो तुमच्या पुढे चालणारा उंच सकल सपाट करणारा देव आहे. तो सहाय्य करणारा विरासारखा तुम्हाबरोबर आहे. धन्यवाद येशू. त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, लंगडे चालू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. आज तो येशू तुमच्यावर प्रेम करत आहे, त्याला तुमची काळजी आहे. परंतु आम्ही उठणं, त्याच्यासाठी उठणं, त्याचं ऐकून उठणं, त्याच्या शास्त्रामध्ये रमणं, त्याच्या विश्वासणाऱ्यावर संगत करणं, मंडळीच्या सहभागितेत भाग घेणं फार महत्वाचं आहे. बायबल सांगतं धार्मिकाचा आयुक्रम परमेश्वराला अवगत असतो, परंतु दुर्जनांचा आयुक्रम नष्ट होतो. आज जगातले दुष्ट दुराचारी लोक नष्ट होत आहेत, गवतासारखे कापले जात आहेत, परंतु तुम्ही आणि मी नाश होऊ नये देवाची इच्छा आहे. आम्ही जेव्हा धर्मशास्त्र पाळतो, देवाचं शास्त्र मानतो, पाळतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो तुम्ही जिवंत राहाल, तुम्ही बहुगुणित व्हाल. आज लोकांनी जगण्यासाठी काही शास्त्रांचा अवलंब करत आहेत. पोट हा त्यांचा देव झालेला आहे, पण तुमच्या आत्म्याचा देव आहे. थँक्यू जीसस. ज्या परमेश्वराने यहोशूला हे अभिवचन दिलं होतं की हा नियमशास्त्रा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळता कामा नये, त्याला सोडून उजवी डावीकडे बोलू नको, म्हणजे जिकडे जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. माझ्या प्रियानं आज येशू ख्रिस्त तुम्हाला यश प्राप्ती देण्यासाठी हा सुसमाचार तुम्हाकडे आलेला आहे. आतापर्यंत अपयश आला असेल, आतापर्यंत तुम्ही जे काही उद्योग नोकरी केला टिकली नसेल, पण आज येशू ख्रिस्त या संदेशाच्या द्वारे हे वचन तुम्हाकडे आलेलं आहे. येशू म्हणतो माझ्या मुली, माझ्या मुला, कल्पा, मी तुला यश प्राप्ती देईन, तुझ्या मुलखाचा विस्तार करेन, तुझ्या कुटुंबाचा वंश मी वाढवेन, तुझ्या घराचा मी विस्तार करेन. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्वांनी आपले डोळे बंद ठेवा, परमेश्वराजवळ प्रार्थना करा, परमेश्वराचं नियमशास्त्र पाळण्याचा निश्चय करा. येशूला म्हणा आजपासून येशू तुझ्या शास्त्रात मी आनंद करेन, तुझं वचन रोज वाचेन, तुझ्या शास्त्राचं आज्ञा पालन करेन, शब्दात दिवसाची आठवण ठेवेन, कुटुंबामध्ये मी भक्ती करेन, एकमेकाला मी देवा तुझी सुवार्ता सांगेन. आज निश्चय करा, परमेश्वर तुम्हाला यश प्राप्ती देईल, तो तुम्हाला सोडून जाणार नाही. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो, जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी
रखवाला तू सारी दुनिया का रखवाला तू स्तुति मैं करूं आराधना करूं दिल से तेरी स्तुति मैं करूं आराधना करूं दिल से बुके का बघितलं बुके बुके कुठे आहे खाली होता ना ती पुढे ओढ आणि कपाटात होत बुकिंग लवकर घेऊन थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रिय, आज परमेश्वराचा पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. तो देव आकाशातून स्वर्गातून तुम्हाला निरखून पाहत आहे. तो येशू ख्रिस्त तुमच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकत आहे. तुमचे लटपटणारे गुडघे आजपासून परमेश्वर स्थिर करत आहे. पुन्हा एकवा परमेश्वर तुम्हाला नवीन लोकांमध्ये उभा करेल. नवीन लोकांसाठी परमेश्वर तुमची निवड करत आहे. तुम्ही नवीन भूमीमध्ये नव्या गोष्टी करणार आहात. परमेश्वर अनेक लोकांसाठी तुम्हाला आशीर्वादाचं माध्यम बनवत आहे. ज्या लोकांनी पराडमुख झाले ते तुम्हाकडे वळतील. ज्यांनी तुमचा हात सोडला ते तुम्हाकडे धावत येतील. ज्या लोकांनी छळलं ते लोक तुम्हाकडे क्षमा मागण्यासाठी येतील. ज्यांनी तुमचं हिरावून घेतलं ते तुम्हाला पुन्हा देतील. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला पुच्छ नव्हे मस्तक बनवणार आहे. माझ्या बंधू, परमेश्वर तुला मस्तक बनवू इच्छित आहे. परमेश्वर तुला प्रतिभा देऊ इच्छित आहे. आजपासून देवाचा पवित्र आत्मा तुझ्या बरोबर राहील. राबा शाका राबा खालारी अंदाला राडा राबा. काही लोकांचे येशू ख्रिस्त या वेळेला वैयक्तिक भेट घेत आहे. विशेष उद्देशाने परमेश्वराचा हा सुसमाचार प्रगट केलेला आहे. दिवस थोडे आहेत, परंतु थोड्याच अवधीमध्ये परमेश्वर तुमचा विस्तार करणार आहे. तुम्ही घर बांधाल आणि तिथं राहाल. तुम्ही उद्योग कराल आणि तो वाढेल. तुम्ही लेकरं प्रसवाल आणि परमेश्वर त्यांना सुरक्षित ठेवेल. तुम्ही नोकऱ्या कराल आणि परमेश्वर तिथं टिकून राहण्यास सहाय्य करेल. परमेश्वराचा पवित्र आत्मा सदोदित तुम्हावर पाकर घालेल. राबा शाना राबा इति रिबी ही मुहुरमा खाला रियंदाला राबा. ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या नाहीत त्या चांगल्या गोष्टी येशूच्या नावात तुम्हाकडे धावत येत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर समीप आहे, समीप आहे. काळजी करू नका. शाप निघून गेलेले आहेत. सुरक्षितता येत आहे. अंधार निघून गेलेला आहे. येशूचा प्रकाश तुम्हाकडे येत आहे. नवीन शक्ती तुम्ही पावाल, नवीन सामर्थ्य घ्याल. परमेश्वराचा पवित्र आत्मा येशूच्या वचनाद्वारे आज तुम्हावरती पाकर घातलेले आहे.
सगळ्या चुकीच्या गोष्टी रद्द झालेल्या आहेत. आजार येशूच्या नावात निघून गेलेला आहे. मरण नाहीस झालेलं आहे. दुःख दारिद्र्य निघून गेलेलं आहे. येशू म्हणतो भिवू नका, कचरू नका, घाबरू नका, हिंमत धरा. तुम्ही जाल तिकडे मी तुम्हावर राहील. मी तुम्हाला यश प्राप्ती देईन. माझ्या येशू धन्यवाद देतो आजच्या सुसमाचाराबद्दल, तुझ्या संदेशाबद्दल. तुझ्या प्रियजनांना आज येशू कवटाळून आशीर्वादित तू केलेला आहेस. जी अभिवचन आज येशू तू दिलेली आहेस, या पवित्र स्थानी आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात येशू आज हे वचन पूर्ण होऊ दे. यांच्या हयातीत कुणाचाही टिकाव त्यांच्या समोर चालू देऊ नको. ज्या कामाला हात घालतील येशू त्यांना उच्च पद दे, त्यांना चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ दे, उत्तम लाभ घडू दे. येशू तुझ्या कृपेनं चांगल्या गोष्टी घडू देत. सर्वांची जीवन तुझ्या हाती समर्पित करतो. येशू ख्रिस्ताच्या नामात ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. थँक्यू. बसून घ्या.